संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम्। मंगल सीतारामचरित अति पावन मधुर सरस परमित मन पावन पुनि पुनि गीतनियो सुने सुनाए यज्ञ व्यास मुझत बुझाए। जय सिया राम जय सिया राम जय सिया राम जय सिया कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। नमः पार्वती पतये हर 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 राम कथा ससी किरण समाना। राम कथा ससी किरण समाना। संत चकोर कर विजय पाना। संत चकोर राम कथा ससी किरण समाना। राम कथा ससी किरण समाना। संत चकोर करहि जय पाना। संत चकोर करहि जय पाना। करहि जय पाना। राम कथा ससी किरण। राम कथा ससी किरण समाना। करंजी या गावामध्ये भोलेनाथांच्या या पावन दरबारामध्ये श्रीराम प्रभूच्या या कथा मंदिरामध्ये आज रामकथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम। सज्जनानो, गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेल्या रामकथेचा आजचा हा 7वा दिवस आहे, अर्थात सांगतेचा दिवस आहे। हे कथारूपी वाक्पुष्प प्रभू चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत। माझ्या रामप्रभूची कथा अगम्य आणि अपूर्व कथा आहे। अनेक संत महात्म्यांनी ज्या रामप्रभूच्या कथेचा विचार केला त्या कथेचा विचार करण्याची संधी
आज आपल्याला प्राप्त होते हे आपलं परम भाग्य आहे. रामप्रभूची कथा ही बंधू प्रेमाची कथा आहे. रामप्रभूची कथा दाम्पत्य जीवनाचं अनन्य प्रतिपादन करणारी कथा आहे. रामप्रभूची कथा सत्य आणि समर्पणाची कथा आहे. आणि म्हणूनच मी म्हणेन, रामप्रभूची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नसून रामप्रभूची कथा हे प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. आजही आपल्या घराचं मंदिर बनावं असं वाटत असेल, आजही रामप्रभूच्या कथेचा विचार करणे ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल. काही लोक आम्हाला असं विचारतायत की महाराज, तुम्ही जर भावाभावाचीच कथा सांगत असाल, तुम्ही जर नवरा बायकोचीच कथा सांगत असाल, तुम्ही जर आईवडिलाचीच कथा सांगत असाल, तर मग आमची का सांगत नाही? आम्ही सुद्धा भाऊ आहोत, आम्ही सुद्धा दाम्पत्य जीवनामध्ये राहतो, आम्हाला सुद्धा आई वडील आहेत. तर मग त्रेतायुगातल्या प्रपंचाचीच कथा सांगणार आहात ना? आपण प्रपंचाचीच कथा सांगताना, भावाभावाचीच सांगताना, नवरा बायकोचीच सांगताय ना, तर मग खातं आमचं. त्रेतायुगातल्या प्रपंचाची कथा सांगितल्यापेक्षा तुम्ही आमच्याच प्रपंचाची कथा का सांगत नाही? आम्ही 10-15 प्रपंचाची लिस्ट तुमच्याकडे देत जाऊ, नाही सरपंच साहेब? आणि तुम्ही त्याच्यावर बोलत जा. साखरे साहेब हे देत जातील आणि तुम्ही याच्यावर बोलत जा. तुम्ही त्रेतायुगातल्या रामप्रभूची कथा आम्हाला का सांगताय? प्रपंचाचीच सांगणार आहात ना? मग त्या भावाभावाची कथा सांगितल्यापेक्षा तुम्ही आमची का सांगत नाही? असा जर आपला विचार असेल, प्रश्न असेल, तर मला असं वाटतंय, वर्तमान भावाची कथा सांगत असताना आई वडिलाच्या देखत भाऊ भावाशी इस्टेटसाठी भांडतात, हे सुद्धा मला सांगावं लागेल ना? हे सुद्धा सांगावं लागेल. आई वडिलाच्या देखत परस्पर मुलं शिव्या देतात, हे सुद्धा मला सांगावं लागेल ना? लग्न झाल्यानंतर पहिलं वर्ष असते की तो बोलतो आणि ही ऐकते, दुसरं वर्ष असं असते की ही बोलते आणि तो ऐकतो, आणि तिसऱ्या वर्षापासून असं असते हे दोघंही बोलतात आणि सगळं गाव ऐकते, हे सुद्धा मला सांगावं लागेल ना? हे सुद्धा सांगावं लागेल. आणि म्हणूनच त्रेतायुगातील रामप्रभूच्या प्रपंचाची कथा आपण पाहत आहोत. वेळ फार कमी आहे, आपण या कथेचा विचार करत आहोत. विचार करत असताना तुझ्या बाबाने तुझ्यासाठी गादीचा विचार सांगितला भरता. तुझ्या वडिलाने राघवला जसं वनवासात जायला सांगितलं आणि त्या वनवासाचा स्वीकार करून राघव जसा वनवासामध्ये गेला, तसंच तुझ्यासाठी तुझ्या वडिलाने गादीचा स्वीकार सांगितला. तू तो स्वीकार केला पाहिजे, त्या आज्ञेचं पालन तू केलं पाहिजे. त्यावेळेला भरतजी आपल्या आईला उत्तर देतात, मा, रोग्याच्या जीवनामध्ये भोग व्यर्थ असतात मा, आणि प्राणाशिवाय सुंदरता व्यर्थ असते मा. तशीच रामाशिवाय ही अयोध्या सुद्धा मला व्यर्थ आहे मा. अगोदर सत्याचा साक्षात्कार, मग सत्तेचा विचार. आणि म्हणून सत्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी स्वतः भरतजी रामप्रभूच्या भेटीसाठी प्रस्थान करतात. वर्णन आहे, ऐका. भरत चला रे अपने राजा को मनाने, भरत चला रे अपने राजा को राजा को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने. अवध राम को अर्पण करने प्रभु तारो चरणों में धरने, राजा तिलक के साज सजा के माताएं चली संग प्रजा के. राजा का अधिकार अपने राजा को लौटाने, भरत चला रे अपने राजा को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भैया
राज्याभिषेकाची सामुग्री भरतजी आपल्या सोबत घेतात. 8 प्रधान व्यक्तीवर अयोध्येचा राज्यकारभार सोपवला जातो आणि भरतजी ज्यावेळेला प्रभूच्या भेटीसाठी प्रस्थान करतात त्यावेळेला सगळे लोक प्रभूच्या भेटीसाठी तयारी करतात आणि सगळे लोक ज्यावेळेला प्रभू दर्शनासाठी निघतात. प्रभू दर्शनाची ही यात्रा आहे. काही रथात बसलेले आहेत, काही डोलीत बसलेले आहेत, काही घोड्यावर बसलेले आहेत, तर काही पायी चालतात. जे घोड्यावर बसलेले आहेत ते ज्ञानमार्गी आहेत, जे रथात बसलेले आहेत ते कर्ममार्गी आहेत, जे डोलीत बसलेले आहेत ते भक्तिमार्गी आहेत, जे पायी चालतात ते शरणागती मार्गी आहेत. शरणागती मार्गी आहेत. घोड्यावर बसणारी व्यक्ती नक्की लवकर पोहोचेल, कारण ते ज्ञानमार्गी व्यक्ती आहे. घोड्यावर बसलेली व्यक्ती लवकर पोहोचेल, पण पंढरपूरला लवकर कोण पोहोचते याही पेक्षा पंढरपूरचा देव कोणाची वाट पाहतो हे फार महत्वाचं आहे. जो गाडीमध्ये जाऊन गाडीमध्ये बसून जात असेल त्याचे प्रभू कधी वाट पाहणार नाही. जे वारकरी पायी जातात त्याची मात्र तो वाट पाहत त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला दिसतोय. वाट पाहे बाहे निडळी ठेवून हात. आणि म्हणून ज्ञानमार्गी आहेत, कर्ममार्गी आहेत, भक्तिमार्गी आहेत, शरणागती मार्गी आहेत. प्रभूकडे जाण्याचा अतिशय जवळचा मार्ग शरणागती मार्ग आहे. या मार्गाने ही सगळी मंडळी आता प्रस्थान करते. भरतजी ज्यावेळेला प्रभूच्या भेटीसाठी निघतात त्यावेळेला भरतजीच्या मार्गामध्ये काही संकट येतात. चांगल्या मार्गाने ज्यावेळेला माणूस चालतो ना त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये सुद्धा संकट पुढे उभी असतात. इंद्र करता ती वाटवदे वृद्धी सिद्धीची द्वंद्वे पडुनीसाठी. अर्थात ही सगळी संकट त्याच्या समोर उभी असतात. भरतजीच्या यात्रेमध्ये सुद्धा संकट येतात. भरतजीच्या यात्रेमध्ये संकट येण्याचं पहिलं कारण तुलसीदासजी असं म्हणतायत की भरतजी आपली साधना जाहीर करतात आणि साधना जाहीर झाल्यामुळे भरतजीच्या यात्रेमध्ये संकट येते. भरतजी म्हणतायत माझा दादा जर या रस्त्याने पायी गेला असेल, वनवासामध्ये पायी गेला असेल, तर मी सुद्धा रथामध्ये बसणार नाही, मी सुद्धा पायी चालेल. आणि भरतजी ही आपली साधना जाहीर करतात. ज्यावेळेला साधना जाहीर होते त्यावेळेला कौसल्या माता भरताच्या जवळ येते, भरताचा पाय आपल्या मांडीवर घेते. कौसल्या माता ज्यावेळेला भरताच्या पायाकडे पाहते कौसल्या मातेचा धीर जातो. कौसल्या माता रडते आणि कौसल्या म्हणते भरता मी तुला पायी नाही चालू देणार, तुझ्या पायाला फोडं दिसतायत रे. मला राजाच्या पायाला फोडं आलेले बरे नसतात दादा. मा माझा दादा कसा पायी गेलाय मा? तुझा दादा वनवासी असल्यामुळे त्याला पायी जावं लागलं. तू राजा आहेस, तुला मी पायी चालू देणार नाही. आणि तू जर पायी चाललास तर मी सुद्धा पायी चालल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं म्हणजे भरताच्या पायावर फोडं होते, पण भरताला प्रभू दर्शनाची आस होती. म्हणूनच एक शेर सांगतोय, शेर सांगतोय. खरं म्हणजे शेर बरेच सांगायचे राहिले, वेळच नव्हता आपल्याला. एक शेर सांगतोय बघा. एक असं वर्णन आहे, जिसे होठों पे हसी और पाँवों में छाले होगे. ऐका बरं का. जिसे होठों पे हंसी और पाँवों में छाले होगे वही मुझे ढूंढने वाले होगे. वही मुझे ढूंढने वाले. जिसे होठों पे हंसी और पाँवों में छाले होगे, पायावर फोड आहे आणि ज्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे तेच खऱ्या अर्थाने मला शोधणारे आहेत. पायामध्ये फोड आले म्हणून जे नाराज होत असतील ते माझ्यापर्यंत कधी येणार नाहीत. पायाला किती फोड आले तरी चालतील, पण मी त्याच्यापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. याचं समाधान ज्यांच्या चेहऱ्यावर आहे तेच खरे माझ्यापर्यंत येणारे आहेत. भरतजीच्या पायाला फोड आलेले दिसतात. कौसल्या म्हणते दादा तू पायी चालला तर मी सुद्धा पायी चालल्याशिवाय राहणार नाही. आणि भरतजीच्या यात्रेमध्ये हे संकट येते आणि भरतजीला रथामध्ये बसावं लागते. आणि म्हणूनच तुलसीदासजी आपल्याला विनंती करतात, साधना करत असाल साधना जाहीर करू नका. ज्यावेळेला तुमची साधना जाहीर होईल त्यावेळेला तुमच्या साधनेमध्ये संकट आल्याशिवाय राहणार नाही. दशमीच्या दिवशी जर घरामध्ये तुम्ही जाहीर कराल की उद्या एकादशी आहे, माझं मौन आहे, मी बोलणार नाही, उद्या एकादशी आहे, माझं मौन आहे, मी बोलणार नाही, तुम्ही जर दशमीच्या दिवशी ही गोष्ट जाहीर केली तर घरातले लोक नेमके एकादशीच्या दिवशी तुमचं मौन तोडल्याशिवाय राहणार नाही. जाहीर करू नका. एखाद्या वेळेला तुम्ही निघालात, तुम्ही सोबत पैसे घेऊन निघाला आणि बस मी आता हे पैसे, मला एका माणसाला मदत करायची, तो माणूस अतिशय अडचणीत आहे, मला एका गोशाळेला मदत करायची, ती गोशाळा फार अडचणीत आहे, मला ही मदत करायची आहे. आणि म्हणून जर पैसे घेऊन तुम्ही घरातून निघालात आणि घरात जर तुम्ही जाहीर केलं तर घरातली माणसं त्या ठिकाणी तुमचा हात पकडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून चांगली गोष्ट करत असताना
जाहीर करू नका, साधना जाहीर करू नका. मला रोज सकाळी 11 माळा घ्यायच्या आहेत असं जर तुम्ही जाहीर केलं तर दुसऱ्याच माळेला तुमच्या समोर चहाची बशी आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटते, साधना करायची असेल, चांगली साधना करायची असेल, जाहीर करू नका. जाहीर कराल त्यावेळेला त्याच्या संकट आल्याशिवाय राहणार नाही. एक भाव. दुसरा भाव असा आहे, भरतजी ज्या वेळेला प्रभू दर्शनाची यात्रा करतात त्यावेळेला निषाद राजाकडे निषाद राजाची बातमी, भरत चाललेला आहे, सैन्यासहित आहे. निषाद राजाला भरताचा राग येतो. निषाद राज ठरवतायत की भरताला मला पुढे जाऊ द्यायचं नाही. ज्या अर्थी सैन्यानिशी चाललाय त्या अर्थी भरताचा विचार काहीतरी अनुचित आहे. मला सगळा प्रसंग सांगायला वेळ नाही, पण भरत ज्यावेळेला प्रभू दर्शनासाठी निघतात त्यावेळेला भरताच्या मार्गामध्ये निषाद राजाचं संकट येते. निषाद राज भरताबद्दल गैरसमज करतात. अगोदर निषादराज गैरसमज करतात आणि नंतर लखनजी भरताबद्दल गैरसमज करतात. चांगलं काम ज्यावेळेला कराल ना दादा, चांगल्या मार्गाने ज्यावेळेला चालाल ना त्यावेळेला अगोदर बाहेरचे लोक गैरसमज करतील, नंतर घरातले लोक सुद्धा तुमच्या बरोबर गैरसमज करतील. ज्यावेळेला लोक गैरसमज करतील त्यावेळेला जर तुम्ही थांबत असाल तर मला असं वाटतंय, चांगली माणसं ज्यावेळेला चांगल्या मार्गाने चालताना थांबतायत ना त्यावेळेला ते एकटे थांबत नसतात, त्यांच्यासोबत सगळा समाज थांबत असतो. म्हणून चांगल्या माणसाने चांगल्या मार्गाने चालत असताना लोकांना गैरसमज करतायत म्हणून आपला मार्ग कधी थांबवायचा नसतो, त्यांनी चालत राहायचं असते. मीराबाईचं उदाहरण आपल्या समोर ज्वलंत आहे, लक्षात ठेवा. लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलनासी रे, बाप कहे कुलनासी रे, पग घुंघरूबाद मीरा नाची रे, घुंघरूबाद मीरा नाची रे. विश्व प्याला राजा लोक म्हणत होते, राजे तुमची मुलगी बावलट आहे. राजा दिल भेजा, राजाने सुद्धा आपली मुलगी पायामध्ये घुंगर बांधून नाचते म्हणून विषप्रयोग केला. मीराबाईने त्या विषाचा विचार केला नाही. मीराबाईने च्या निंदेचा विचार, भक्ती करत राहिली. मीराबाई नाचत राहिली. मीराबाई गात राहिली. राजा म्हणूनच मला असं वाटतंय मीराबाईचं नाव आपल्याला आजही घ्यावं लागतं. पिबत पिबत मीरा हासी रे, घुंघरूबाद मीरा नाची रे, घुंघरूबाद मीरा नाची रे, घुंघरूबाद मीरा. दुसरा भाव असा आहे, लोक गैरसमज करतात म्हणून आपण कधी आपली साधना थांबवायची नसते दादा. लोक गैरसमज करत राहतील. मी तर नेहमी सांगेल, एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही जा, लहान मुलगा असू द्या, त्याला वर बांधलेली घंटी वाजवण्याची इच्छा असू द्या, त्याने तिथं जावं, त्याने असं उडी मारत राहावं, अशी उडी मारत राहावं, अशी उडी मारत राहावं, अशी उडी मारत राहावं. त्या उड्या मारता मारता नक्कीच एखाद्या पहाऱ्या करायला त्याची दया आल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी उड्या मारत राहावं, नक्कीच एखादा त्याला उचलणारा माणूस भेटल्याशिवाय राहणार नाही, भेटल्याशिवाय. आणि तो एखाद्या वेळेला एकच उडी मारून जर पुढे जात असेल तर मग उचलणारा नाही भेटणार. प्रयासच नाही तर मग उचलणारा कसा भेटेल? एकदाच उडी मारून जर पुढे गेला तर मग कुणाला दया येणार नाही ना. घंटी वाजवण्याची इच्छा आहे आणि मनापासून आहे आणि बस त्याने उड्या मारत राहावं, उड्या मारत राहावं. नक्कीच कुणीतरी माणूस येऊन त्याला उचलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण साधना करत राहावी, आपण साधना करत राहावी. नक्कीच आपल्याला ती साधना पाहून मार्ग दाखवणारा कोणीतरी भेटल्याशिवाय राहणार नाही. साधना सोडायची नसते गड्या. मी तर इकडच्या मंडळीला सांगेन, तुम्ही सासरी गेल्यानंतर सासरचे लोक यातले नसतील, नाही का? सासरचे लोक यातले नसतील आणि तुम्ही तर इकून ज्ञानेश्वरी सोबत घेऊन गेलेला असाल, तुम्ही तर एकूण शिवलीला अमृत सोबत घेऊन गेलेला असाल आणि तुम्ही रोज जर सकाळी ज्ञानेश्वरी वाचत असाल तर वाचत राहा. ते घरातली माणसं तक्रार करतील, आमच्या घरात या अजिबात जमणार नाही, बस
आम्हाला जमणार नाही बस हे वाचायचं नाही अजिबात नाही. जमलं ना? जमलं. हे तुम्हाला कसं काय समजलं मला जमलं म्हणून? ज्ञानेश्वरी घेऊन बसल्यानंतर घरातले लोक तक्रार करतील की आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचायची नाही. माझी विनंती असेल, कोणी किती तक्रार केली तरी ज्ञानेश्वरी वाचणं थांबवू नका. मी तर असं म्हणेल, ज्ञानेश्वरी वाचत असताना कोणी तुमच्या पाठीमध्ये बुक्का किंवा लात मारली तरी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचणं थांबवू नका. नक्कीच तुम्हाला सांगतो, या व्यासपीठावरून थांबतो, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत राहा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत राहा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत राहा. एक दिवस ते सगळं घर तुमच्यासोबत ज्ञानेश्वरी वाचायला बसल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. प्रयास महत्वाचा आहे, प्रयास महत्वाचा आहे. आणि तुम्ही प्रयास जर करत असाल, तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर नक्कीच लोक तुमच्या साधनेमध्ये सामील झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून विचारातलं सातत्य अतिशय महत्वाचं आहे. लोक गैरसमज करतात म्हणून थांबायचं नाही, चालत राहायचं आहे. म्हणून निषादराज गैरसमज करतात, लखनजी गैरसमज करतात. मी काही भाव मांडतो आपल्यासमोर, आणखी मला एक तिसरा भाव मांडू द्या. लोक गैरसमज करतात म्हणून साधना सोडायची नाही, साधना जाहीर करायची नाही. तिसरा भाव मला सांगू द्या, एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीकडे पाहून आपली साधना थांबवायची नाही. एखादी व्यक्ती साधना करत करत जर मुक्कामाला पोचली असेल, आपल्याला मुक्कामाला पोचायचं आहे म्हणून ती व्यक्ती मुक्कामाला पोचली म्हणून जर थांबली असेल तर आपण मार्गस्थ आहोत. त्या व्यक्तीकडे पाहून थांबू नका. मला असं वाटते, तुम्ही जर थांबत असाल तर तुम्हाला मुक्काम कधी प्राप्त होणार नाही. श्रेष्ठ व्यक्ती एखाद्या वेळेला साधना सोडू शकते. श्रेष्ठ व्यक्तीला साधना करण्याची काय गरज आहे? अरे शिजल्यावरी जाड, वाया जायचे ते मूड. अर्थात अन्न शिजल्यानंतर तर बस अग्नी लावणं बंद केलं पाहिजे ना. अन्न शिजल्यानंतर अग्नीची गरज नाही. लोकसंग्रहासाठी मग एखाद्या वेळेला तो विचार असला तरी चालेल, पण त्याला साधना करण्याची गरज नाही. एखादी व्यक्ती जर मुक्कामाला पोचली असेल तर त्याला नित्यनियम करण्याची काय गरज आहे? पण त्या व्यक्तीकडे पाहून आपण आपला नित्यनियम थांबवू नका, कारण आपण साधक आहोत. आपल्याला अजून मुक्कामाला पोचायचं आहे. काय झालं बघा, एका गावामध्ये एक भगिनी राहत होती. बिचारीवर सासर रुसलं होतं आणि सासर रुसलं म्हणून ती माहेरामध्ये आली होती. अतिशय वाईट निरोप सुद्धा तिला माहेरामध्ये आल्यानंतर सहन करावा लागला. तिचे मालकही गेले होते आणि बस नंतर तिचा जो गर्भ वाढत होता, तिला मुलगा झाला. मुलगा 5 वर्षाचा झाला. ऐका बरं का, सतकथा अंकामध्ये आलेली ही कथा आहे. मुलगा 5 वर्षाचा झाला आणि 5 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर तिला आपल्या मुलाचा वाढदिवस करण्याची इच्छा झाली. वाढदिवस करण्याची पद्धत आपल्या देशामध्ये आहे, पण मला असं वाटते ते थोडी विचित्र पद्धत आहे. मला असं वाटते वाढदिवस ज्यावेळेला लोक साजरा करतात त्यावेळेला अशा मेणबत्त्या पेटवत असतात. बरोबर आहे ना? मेणबत्त्या पेटवतात. मग आणखी काय करतात? सरळ बस, सरळ बस. मेणबत्त्या पेटवतात, आणखी काय करतात? विझवतात आणि काय म्हणतात? हॅपी बर्थडे यू यू टू यू 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 यू. कुत्र्याला म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे कशाला म्हणतात माहित नाही. हॅपी बर्थडे यू 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 टू यू. नाश्ता. या देशामध्ये राहून जर तुम्ही या पद्धतीचा वाढदिवस साजरा करत असाल तर मला असं वाटतंय ही या देशाची संस्कृती नाही. लक्षात ठेवा. नाही, आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा व्हावा. ऐका, आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा व्हावा आणि आपल्या मुलाला कोणाचा तरी आशीर्वाद भेटावा. आता एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल तर त्या लग्नाला मदत करा. एखाद्या गरीब मुलाचं शिक्षण थांबलं असेल त्याला मदत करा. एखादी आपल्या जवळ गोशाळा असेल, ज्या दिवशी आपल्या मुलाचा वाढदिवस असेल त्या दिवशी गोशाळेला मदत करा. एखादा मंदिर जीर्ण असेल त्या मंदिराला मदत करा. जिथं काही गरज असेल तिथं वाढदिवसाचे पैसे पोस्ट करा. महाराज, त्या दिवशी जर आमच्या मुलाचा वाढदिवस नसेल तर मी असं म्हणेल, एखादा गरजू माणूस तुमच्याकडे ज्या दिवशी येईल त्या दिवशी त्या गरजू माणसाला तुम्ही मदत करा आणि तोच माझ्या मुलाचा वाढदिवस आहे असं समजा. वाढदिवसाच्या दिवशीच वाढदिवस साजरा केला पाहिजे असं कोणी सांगितलं?
आणि असा जर वाढदिवस तुम्ही साजरा करत असाल ना, तुमच्या पद्धतीने तुमच्या मनाने ज्या वेळेला तुम्ही वाढदिवस साजरा करत असाल त्यावेळेला वर्षातून एकदा तुमच्या मुलाचा वाढदिवस येईल. पण अशा पद्धतीने जर तुम्ही वाढदिवस साजरा करत असाल तर वर्षातून 10, 15, 20, 50 वेळेला तुम्हाला तुमच्या मुलाचा वाढदिवस साजरा करता येईल. आणि म्हणून ज्या दिवशी योग्य ठिकाण असेल दान देण्यासाठी त्या दिवशी ते दान द्या. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे असं सांगा. 5 वर्षाचा झाला होता मुलगा, साधना सोडायची नाही याच्यासाठी सांगतो मी. 5 वर्षाचा मुलगा झाला, माझ्या मुलाचा वाढदिवस मला साजरा करायचा आहे, काय केलं पाहिजे. म्हणून त्या बाईने असा विचार केला की आपल्या गावामध्ये एक बाबा आहेत, त्याचं नाव आहे बाबा फरीद. बाबा फरीद त्यांचं नाव आहे आणि त्यांना जिलेबी फार आवडते. म्हणून बाईने 2 दिवसाची मजुरी साचून ठेवली. आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी जिलेबी विकत घेतली. एका हातामध्ये जिलेबीचा पुडा आहे आणि हाताला धरून मुलाला घेऊन बिचारी त्या ठिकाणी जाते. एका ओट्यावर बाबा बसलेले आहेत. बाबाचं दर्शन घेतात. बाबा विचारतात, बाई कशासाठी? बाई म्हणते, बाबा हा माझा मुलगा आहे बाबा, 5 वर्षाचा आहे बाबा. हा पोटात असताना याचे वडील वारलेत बाबा. आम्ही खूप गरीब आहो ना बाबा, खूप गरीब आहो बाबा. आम्ही दुसऱ्याच्या घरी भांडे घासण्याचं काम करते बाबा, मी दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपण करायचं काम करते बाबा मी. पण मी आई आहे ना बाबा. आई गरीब असो वा श्रीमंत असो, आई आई असते ना बाबा. मी आई आहे बाबा. हा माझा मुलगा आहे बाबा, 5 वर्षाचा झाला बाबा. आज त्याचे वडील वारलेत बाबा. बस हेच माझं पूर्ण आयुष्य आहे बाबा आता. बाबा हा माझा मुलगा आहे बाबा. बाबा याचा वाढदिवस आहे बाबा, 5 वर्षाचा झाला बाबा माझा मुलगा. बाबा माझ्या मुलाला आशीर्वाद द्याल बाबा, तुम्ही द्याल बाबा. गरीब आहोत बाबा आम्ही आणि गरीबाला बाबा लोक आशीर्वाद देत असतात बाबा. आमच्या मुलाला आशीर्वाद द्याल बाबा आपण. बाबा माझ्या मुलाचा वाढदिवस आहे बाबा आणि घ्या बाबा, तुम्हाला जिलेबी फार आवडते ना बाबा, घ्या बाबा जिलेबी, द्या बाबा माझ्या मुलाला आशीर्वाद. बाबा म्हणतात, बाई मला तुझी जिलेबी नाही खाता येणार. का खाता येणार नाही बाबा? बस आता उपवास चालू आहे ना आणि उपवास असल्यामुळे मला जिलेबी नाही खाता येणार, नाही खाता येणार. जिलेबी खाता येणार नाही असं म्हटल्यानंतर आपल्या आता बाबा जिलेबी खाणार नाहीत. आपल्या मुलाचा वाढदिवस आपल्याला साजरा करता येणार नाही. आई रडते. आई का रडते मुलाला कळत नाही. मुलगा आपल्या आईकडे पाहतो, मुलगा सुद्धा रडतो. आई रडते, मुलगा रडतो. आई रडते, मुलगा रडतो. बाबा त्या दोघांकडे पाहतात. बाबा त्या बाईच्या हातचा जिलेबीचा पुडा घेतात, सोडतात, जिलेबी खायला सुरुवात करतात. आई विचारते, बाबा तुमचा उपवास तुटेल ना बाबा, तुमचा उपवास आहे ना बाबा, तुमचा उपवास तुटेल ना बाबा. बाबा म्हणतात, मार गोडी त्या उपवासाला, मार गोडी त्या उपवासाला. माझा उपवास तुटला तरी चालेल, पण तुमचं तुटलेलं अंतकरण मला पाहवत नाही. माझा उपवास आणखी परत येईल, पण तुमचं अंतकरण मला परत मिळणार नाही. गोडी मार त्या उपवासाला. मला उपवासाची गरज नाही, तुमच्या अंतकरणाची गरज आहे. मला भाव सांगायचा आहे. एखादी श्रेष्ठ व्यक्ती असं करू शकते, जया करणे आतू घडो त्रैलोक्या घातू, तेने केली हे मातू बोलू नये. मुक्कामाला पोचलेली व्यक्ती एखाद्या वेळेला आपली साधना मोडू शकते, आपली साधना तोडू शकते. पण जिला मुक्काम गाठायचा आहे तिने मात्र श्रेष्ठ व्यक्तीकडे पाहून आपली साधना कधी सोडायची नसते. कथा फार विस्तृत आहे रे. कथेमध्ये अनेक भाव आहेत, पण आता आपला आजचा हा सांगतेचा दिवस आहे. कथा तर खूप राहिलेली आहे. तसे आठवतील तसे भाव मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. एकदम घाईघाईने कथा जर सांगितली तर तुमच्या पदरामध्ये एकही तत्व पडणार नाही. आणि म्हणून आदो राम तपो वनादि गमनम हा श्लोक म्हटला तरी सगळी कथा होऊन जाईल. त्याला काय खूप वेळ लागतो असं काही नाही. आणि म्हणून भरतजी रामप्रभूच्या भेटीसाठी निघतात. अनेक संकट पार करत करत मंदाकिनीजवळ जातात. मंदाकिनीजवळ सगळा समाज थांबतो आणि निषादराज आता प्रभूला अर्थात भरतजीला मार्ग दाखवतात. आणि भरतजीला मार्ग दाखवतात त्यावेळेला तो चित्रकूट पर्वत चालत चालत चालत
ज्यावेळेला भरतजी आणि शत्रुघ्नजी वर जातात त्यावेळेला निषादराज प्रभूची कुटिया दाखवतात आणि कुटिया पाहिल्यानंतर भरतजीचे नेत्र पाझरतात. महालामध्ये राहणारे माझे प्रभू आज कुटियेमध्ये राहतात. काही जर वांज राहिली असती तर आज माझ्या प्रभूला कुटियेमध्ये राहण्याची पाडी आली नसती. भरतजी रडतात आणि भरतजी जेव्हापासून कुटिया दिसते ना तेव्हापासून साष्टांग दंडवत करत करत पुढे चालतात. ऐका गड्या, भरतजी एका सीमेपर्यंत जाऊन उभे राहतात. सीमेपर्यंत जाऊन उभे राहतात. एका सीमेपर्यंत जाऊन भरतजी उभे राहतात. मला पुढे जाण्याचा अधिकार नाही, मी पापी आहे, मी पापी आहे, मला पुढे जाण्याचा अधिकार नाही, माझा प्रभू नाही स्वीकार करणार, मी पापी आहे, मला पुढे जाणार. एका सीमेपर्यंत जाऊन प्रभू उभे राहतात. जानकीचा भरतजी उभे राहतात. जानकीचं लक्ष ज्यावेळेला भरताकडे जाते त्यावेळेला जानकी प्रभूला सावध करते. प्रभू सावध होतात आणि प्रभू आता भरताच्या सामोरी जातात. एखादी मोठी व्यक्ती आपल्या घरी येत असेल तर तिच्या सामोरी जाण्याची पद्धत आहे ना दादा, तो नेम माझे प्रभू निभावतात आणि भरतजीच्या सामोरी जातात. अतिशय घाईने जातात. जितकी प्रिय व्यक्ती असेल त्या पद्धतीने घाई होते ना आपल्याला त्यांना भेटण्याची, तसं प्रभूला सुद्धा भरताला भेटण्याची अतिशय घाई होते. अतिशय घाईने जातात, गडबडीने जातात आणि तेव्हा काय घडते, प्रभूच्या खांद्यावरचा जो धनुष्य आहे ना तो खाली गळून पडतो. प्रभूच्या खांद्यावरचा धनुष्य खाली गळून पडतो. धनुष्य का गळून पडतो त्याचं कारण असं आहे, धनुष्य म्हणतो माझा मालक हा शत्रूच्या भेटीसाठी नाही, माझा मालक एका भक्ताच्या भेटीसाठी चाललाय. खरं जर माझा मालक शत्रूच्या भेटीसाठी जात असेल तर त्या ठिकाणी माझं काम आहे. माझा मालक ज्यावेळेला भक्ताच्या भेटीसाठी जातो त्या ठिकाणी माझं काय काम आहे. आणि म्हणूनच धनुष्य खाली गळून पडतो. धनुष्य का गळून पडतो त्याचं कारणच आहे, जगन्नियंता परमात्मा ज्याला भेटण्याची इतकी त्वरा करत असेल त्याचा अधिकार किती मोठा असेल. आणि म्हणून मला सुद्धा त्याला साष्टांग दंडवत घालायचं आहे. म्हणून धनुष्य खाली गळून पडतो आणि भरताच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आणि म्हणून भरत त्या ठिकाणी धनुष्य खाली गळून पडतो. अनेक भाव आहेत. आणि पडदा सुद्धा गळून पडतो. पडदा गळून पडतो. भगवंताच्या अंगावरचं जी उपरण आहे ती साक्षात माया आहे. माया विचार करते मी जीवाच्या आणि देवाच्या मध्यस्थीमध्ये राहू शकते. साधूच्या आणि देवाच्या मध्यस्थीत जर मी राहिली तर मी जळल्याशिवाय राहणार नाही. मग तिथं जळल्यापेक्षा इथं पडणं काय वाईट आहे. म्हणून माया तिथं पडून जाते. आणि आणखी सांगेल बघा, जिथं पडदा असतो तिथं प्रेम नसते, जिथं प्रेम असेल तिथं पडदा नसतो. एक शेर सांगतो पहा, प्रीततः पर्दा नहीं, प्रीततः पर्दा नहीं, पर्दा नहीं ता प्रीत, आणि प्रीत पर्दा दोनों मिले ये तो दुश्मन की रीत, ये तो दुश्मन की रीत. प्रीततः पर्दा नहीं, पर्दा नहीं ता प्रीत, प्रीततः पर्दा नहीं, पर्दा नहीं ता प्रीत, प्रीत पर्दा दोनों मिले ये तो दुश्मन की रीत, ये तो दुश्मन की रीत. आणि म्हणून पडदा खाली गळून पडतो. माया खाली गळून पडते. प्रभू आता भरताच्या जवळ जातात. तोपर्यंत सगळी मंडळी वर आलेली असते. ज्या वेळेला सगळे लोक वर येतात त्यावेळेला भरतजी रामप्रभूच्या समोर उभे राहतात. भरतजी म्हणतात, दादा मी पापी आहे ना दादा. नाही रे भरता, तू पुण्यवान आहेस दादा. नाही दादा मी पापी आहे दादा. दादा मला जर तुम्ही पुण्यवान म्हणत असाल तर मग पापी कुणाला म्हणणार दादा आपण. मी पापी आहे ना दादा. अरे नाही भरता, तू पुण्यवान आहेस दादा. नाही दादा मी पापी आहे. नाही दादा मी पापी आहे. नाही दादा मी पापी आहे. शेवटी रामप्रभू म्हणतात, मान्य केलं गड्या भरता, खरंच तू पापी आहेस, पापी आहेस. पण भरता हेही मान्य केलं पाहिजे. तू पापी आहेस हे जसं मी मान्य केलं तसं मी पुढे सांगतो हेही तू मान्य केलं पाहिजे. अरे तुझं पाप इतकं मोठं आहे का की साक्षात देव तुला आलिंगन देतो. इतकं तुझं पाप मोठं आहे. भरता तू पापियाची गोष्ट बरोबर आहे, पण तुझं पाप इतकं मोठं आहे की तुला साक्षात देव आलिंगन देतो. मग तुझं पाप जर इतकं मोठं असेल तर मग तुझं पुण्य किती मोठं असेल भरता. तुझं भरतजी रामप्रभूच्या जवळ, रामप्रभू आपले दोन्ही हात पुढे करतात, भरतजीला आलिंगन देतात. भरतजी रामप्रभूच्या खांद्यावर डोकं टेकून रडतात
आणि भरतजीच्या केसावरून प्रभू हात फिरवतात, पगले रोता आहे, क्यों रोता है रे भरत. आणि त्या ठिकाणी निषादराज सावध करतात. प्रभूसुद्धा आपल्या भावासारखं गड्या रे, अरे या मातीवर तर प्रत्येक रक्ताच्या थेंबाने प्रेम केलंच पाहिजे गड्या, पण त्याची सुरुवात आपल्या रक्तापासून केली पाहिजे. जे रक्त रक्तावर प्रेम करत नाही ते रक्त मातीवर काय प्रेम करले का. रक्तावर कसं प्रेम केलं पाहिजे याचा विचार रामकथा आपल्या पुढे मांडते. कोण म्हणते रामकथा जुनी झाली म्हणून, कोण म्हणते या रामकथेचं आम्हाला काम नाही म्हणून. अरे रामकथा रक्ताने रक्तावर कसं प्रेम करावं याचा विचार आपल्या पुढे मांडते. प्रभू भरताला आलिंगन देतात. सगळा समाज वर आलेला असतो. निषादराज सावध करतायत प्रभूला. प्रभूच्या कानावर रडण्याचा आवाज येतो. सगळे लोक रडत असतात. शेवटच्या रांगेमध्ये उभ्या असलेल्या काही माता हंबरडा फोडते. काही मातेचा रडण्याचा आवाज प्रभूच्या कानावर येतो. सगळ्या लोकांना असं वाटते की प्रभू आता अगोदर वशिष्ठाला भेटतील, प्रभू अगोदर कौसल्येला भेटतील. पण माझ्या प्रभूचा स्वभाव इतका सरळ आहे. प्रभू अगोदर कौसल्येला भेटत नाही, अगोदर वशिष्ठाला भेटत नाही, तर अगोदर कोणाला भेटतात. तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात. प्रथम राम भेटी कैकेयी, सरल सुहाई भक्तिमती थे. पग पग किन्ह प्रभो धूप होरी, काल करम विधि सिरधर होरी. प्रथम राम भेटी कैकेयी, सरल सुहाई भक्तिमती थे. अगोदर कौशल्यला नाही, अगोदर गुरुजीला नाही, अगोदर कैकेयीला भेटण्यासाठी जातात. ऐका गड्या, कैकेयीच्या जवळ प्रभू जातात ना. कैकेयीचं पात्र अतिशय चांगलं पात्र आहे गड्या, अतिशय सरळ पात्र आहे. मी सांगेल, मी 2-3 मिनिट कैकेयीबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. खरं म्हणजे कथा ऐकायची असेल ना तर एका पात्रावर 7 दिवस कथा ऐकली पाहिजे, मग मजा येईल कथा ऐकण्याची. बघा, एक पात्र कैकेयी 7 दिवस, उर्मिला 7 दिवस, बस जानकी 7 दिवस, मग कथा ऐकता येईल खरी. म्हणजे हे 7 दिवसात आपल्याला सगळीच कथा ऐकावी लागते. हे रामायण आहे, पण हे ताकापुरतं आहे. बघा, प्रभू ज्यावेळेला कैकेयीच्या भेटीसाठी जात आहेत ना, त्यावेळेला प्रभू ज्यावेळेला संकेत मिळतो तसा रस्ता तयार होतो. आणि ज्यावेळेला कैकेयीला प्रभू दिसतात त्यावेळेला कैकेयी रडत असते. आणि कैकेयी हाताने म्हणते, येऊ नको दादा माझ्याकडे राघव, येऊ नको राजा, थांब दादा तिथंच, येऊ नको माझ्याकडे, तुझा स्वभाव अतिशय सरळ आहे राघव, तू माझं दर्शन घेण्यासाठी येतो ना राघव, नक्कीच तू माझं दर्शन घेणार आहे दादा, तू माझं दर्शन घेऊ नको राघव. राघव, तू जर माझं दर्शन घेतलं ना तर लोक तुझं दर्शन घेणार नाहीत. लोक म्हणतील, हा कसला देव हो, हा तर एका पापिनीचं दर्शन घेतो, हा तर एका चांडाळणीचं दर्शन घेतो, हा कसला देव हो, हा तर पापिनीचं दर्शन घेतो, असं लोक म्हणतील. लोक तुझं दर्शन घेणार नाहीत. राघव, मी पापी आहे, मी पापिनी आहे, तू माझं दर्शन घेतलं तर लोक तुझं दर्शन घेणार नाहीत. म्हणून तू माझं दर्शन नाही घेतलं तरी चालेल, पण लोकांनी तुझं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे राघव, माझं दर्शन घेऊ नको दादा. कैकेयी कोण आहे गड्या? कैकेयी रामरूपी पताकीची काठी आहे. कैकेयी कोण आहे? कैकेयी रामरूपी इमारतीचा पाया आहे. कैकेयी कोण आहे? कैकेयी रामरूपी मंडपाचा खांब आहे. अरे मंडप आहे, खांब काढून टाका, मंडप खाली आल्याशिवाय राहणार नाही. पताका आहे, काठी काढून टाका, पताका खाली आल्याशिवाय राहणार नाही. इमारत आहे, पाया काढून टाका, इमारत खाली आल्याशिवाय राहणार नाही. मग आज जगात अतिशय अभिमानाने लहरते, अभिमानाने फडकते आणि जगाच्या कोण्याही कोपऱ्यातून ही पताका दिसते. याचं कारण तिला जो आधार आहे, तिला जे समर्पण आहे, ज्या काठीचं समर्पण आहे ते समर्पण आहे, समर्पण देणारी काठी आहे. त्या काठीचं नाव आहे कैकेयी. कैकेयी नसती तर हे पताका अर्थात त्या ठिकाणी लहरली नसती. कैकेयी नसती
तर हा मंडप आपल्याला उभा दिसला नसता, काही नसती तर ही इमारतसुद्धा आपल्याला दिसली नसती. लोक म्हणतात, फार सुंदर भाव आहे. लोक म्हणतात का हो, तुम्ही जर कैकेयीला पाया म्हणत असाल, रामरूपी इमारतीचा पाया जर तुम्ही कैकेयीला म्हणत असाल, तर आमचा प्रश्न आहे तुम्हाला, कौसल्याच्या जीवनाला रंग दिला जातो, आजही कुणाचं तरी नाव कौसल्य आहे. जानकीच्या जीवनाला रंग दिला जातो, आजही कोणाचं नाव जानकी आहे. सुमित्रेच्या जीवनाला रंग दिला जातो, आजही सुमित्रा नाव आहे. मग कैकेयीला जर तुम्ही पाया म्हणत असाल, तर सुमित्रेच्या जीवनाला रंग दिला जातो, जानकीच्या जीवनाला रंग दिला जातो, उर्मिलेच्या जीवनाला रंग दिला जातो. तसं कैकेयीच्या जीवनाला रंग का दिला जात नाही, त्याचं उत्तर आहे, मला असं वाटते आजही पायाला कुणी रंग देत नाही. का तुमच्याकडे देतात? बिना रंग दिल्याला पाया असला तरी रंग दिलेली इमारत मात्र पायाशिवाय उभी राहत नाही. एखाद्या वेळेला ती इमारत त्या पायाला, अर्थात त्या इमारतीमध्ये राहणारी माणसं पायाला विसरून जातील, इमारत पाहणारी माणसं पायाला विसरून जातील, भाड्याने राहणारे तर नक्की विसरून जातील, पण इमारत मात्र पायाला कधी विसरणार नाही. इमारत जर पायाला विसरली तर तिला खऱ्या अर्थाने चांगलं म्हणता येणार नाही, अर्थात जी उपकारालाच विसरते असं म्हणता येईल ना. आणि म्हणून रामप्रभू कैकेयीच्या जवळ जातात, कैकेयीच्या जवळ जाऊन कैकेयीच्या चरणी वनवा करतात. आणि वनवा करतात त्यावेळेला एका बाजूने आवाज येतो, नहीं दादा नहीं, उनका दर्शन मत लो दादा, वो तो चांडारनी है, वो तो सर्पिनी है, वो तो रघुकुल को डंक लगाने वाली काली सर्पिनी है दादा, उनका दर्शन लेते हो आप? नहीं रे भरत, ये तो मेरी माँ है. नहीं दादा, माँ तो अपने बेटे को आशीर्वाद देती है, इसने तो मेरे दादा को 14 वर्ष का वनवास दिया है. आप कहो, लेकिन भरत इस चांडालने को माता कभी नहीं कहेगा. नहीं रे भरत, ये तो मेरी माँ ही नहीं, अरे ये तो मेरी जननी है. सुनो जननी सोई सुत बड़ भागी, जो पितु मातु बचन अनुरागी. तनक मातु पितु तोष निहारा, दुर्लभ जननी सकल संसारा. सुन जननी सोई सुत बड़ भागी, सुन जननी सोई सुत बड़ भागी. आपण आई कुणालाही म्हणू शकतो, ऐकावं लागेल. आपण आई कुणालाही म्हणू शकतो. जी बिचारी वृद्ध असेल ती आपली आई आहे. ठीक आहे, चष्म्यावाल्या आहेत ना, ते आमच्या माता आहेत. मी तर नेहमी सांगेन, ज्या वृद्ध असतील त्या आमच्या माता आहेत, ज्या आमच्या समवयी किंवा लहान असतील त्या आमच्या भगिनी आहेत. आणि खरंच बस तुम्ही आमचे बंधू आहात, या नात्याने जर तुम्ही कथा ऐकली तर कथेचा परिणाम होईल. बघा, कुठला तरी कथाकार आहे, खूप लांबचा आहे, विदर्भातला आहे, तिकडे लोक भाषा घेतात म्हणून इकडे आलेला आहे. असं जर तुम्ही कथाकारापासून दूर राहत असाल तर कथेचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. आपल्या कुटुंबाची कथा असल्यामुळे म्हणून बस असं मानलं पाहिजे की कथा सांगणारा माझा मुलगा आहे, कथा सांगणारा माझा भाऊ आहे. मला असं वाटतंय, महाराष्ट्रात फिरणारा भाऊ जर तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही नाकारता कशाला? आई कुणालाही म्हणू शकतो आपण. जी वृद्ध असेल ती आमची माता आहे. आम्ही आई कोणालाही म्हणू शकतो, पण जननी तिलाच म्हणावं लागतं की जिने जन्म दिला असेल. जिने जन्म दिला असेल तिला जननी म्हणावं लागते. आई कुणालाही म्हणू शकतो आपण, हे माँ असं कुणालाही म्हणू शकतो आपण, पण जननी तिलाच म्हणावं लागतंय की जिने जन्म दिला असेल. या ठिकाणी रामप्रभू कैकेयीला जननी म्हणतात. त्यावेळेला भरतजी म्हणतात, दादा ये तो किसी पापी की जननी हो सकती है, आपकी जननी तो कौशल्या माँ है. नहीं रे भरत, ये मेरी जननी आहे. त्यावेळेला रामप्रभू भरताला समजून सांगतायत, तुला माहीत नाही भरता,
भरता रामाला जन्म देणारी जरी कौशल्य असली, रामाला जन्म देणारी जरी कौशल्य असली, तरी सबंध रामायणाला जन्म देणारी कैकेयी आहे. आणि म्हणून ही माझी जननी आहे. कौशल्या नसती तर रामाचा जन्म झाला नसता, आणि कैकेयी नसती तर रामायणाचा जन्म झाला नसता. रामाच्या जन्मापेक्षा सुद्धा रामायणाचा जन्म अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून कैकेयी होती म्हणून रामायणाचा जन्म झाला. म्हणून ही माझी जननी आहे. प्रभू त्या ठिकाणी कैकेयी मातेला जननी म्हणतात. प्रसंग तर फार मोठा आहे गड्या. आणि ज्यावेळेला जनकजीला ही बातमी समजते, त्यावेळेला जनकजी हे जानकीच्या भेटीसाठी निघतात. जनकाची आणि जानकीची लग्न झाल्यानंतरची ही पहिली भेट आहे. हे राजमहालामध्ये नाही, वनवासामध्ये होते. कल्पना करा गड्या, मुलीचं लग्न व्हावं, लग्न झाल्यानंतर बस बापाने कोपऱ्यामध्ये तोंड घालून सारखं रडावं. बाईने विचारावं, काय रडताय हो सारखे? पोरीची आठवण येते ना? हां हां, आठवण येते. दुसऱ्याच्याच घरी पाठवायचं असते, शिकवायचं असते, आपण पाठवायचं असते दुसऱ्याच्या घरी. तुम्हाला कल्पना नाही ना? आम्ही सुद्धा कोणाच्या तरी मुलीच होतोय बघा. हे असंच असते, तुम्हाला माहीत नाही ना? आणि म्हणून तुम्ही रडताय बघा. म्हणून बापाने रडावं, बाईने म्हणावं, जा ना मुलीच्या भेटीसाठी तरी जा. आणि म्हणून बापाने आपल्या मुलीच्या भेटीसाठी निघावं. बस महिना झालेला असावा बघा मुलीच्या भेटीला, लग्नाला. आणि त्या ठिकाणी बापाने जावं. मला असं वाटते बापाला आनंद असावा आपल्या मुलीच्या भेटीचा. आणि ज्या वेळेला मला असं वाटते बाप जातोय ना मुलीच्या भेटीला, त्यावेळेला पहिल्याने जर कोण भेटत असेल तर ती मुलगी भेटते बघा. जशी काय बिचारी आपल्या बापाची ती वाटच पाहत असते. या बापाने तिचं जावं, बैठकीमध्ये बसावं. येईल माझी पोर पाणी घेऊन. खरं म्हणजे बाप ज्यावेळेला बैठकीमध्ये जाऊन बसतो ना, त्यावेळेला मुलगी जर सारवण करत असेल तर तिला आपला हात धुण्याचं सुद्धा भान राहत नाही. तो तसाच हात घेऊन आपल्या बापाच्या अगोदर भेटीसाठी ती येत असते. बरोबर आहे ना? बरोबर आहे. या बापाने बैठकीमध्ये जाऊन बसावं. बसल्यानंतर माझी मुलगी मला पाणी घेऊन येईल म्हणून कोणीतरी वाट पाहत बसावी. या बापाने दुसराच माणूस पाणी घेऊन यावा. त्याने पाण्याचा प्याला हातात घ्यावा. हातात घेतल्यानंतर विचारावं, काय हो आमची अक्का कुठे आहे, आमची ताई कुठे आहे? त्या माणसाने सांगावं, तुमची ताई खुरपायला गेली बघा. धाडकन त्या बापाच्या हातचा प्याला खाली पडावा. आणि त्या बापाने म्हणावं, शरम वाटते रे तुम्हाला? इतकी लाडकी पोर तुमच्या घरी पाठवलेले का? आणि तुम्ही 15 दिवसात माझ्या मुलीला शेतामध्ये पाठवलं खुरपायला. त्या बापाने त्या रस्ता विचारावा त्या शेताचा. जावं त्या बापाने त्या शेतामध्ये, बांधावर उभं राहावं. त्याची मुलगी खुरपण करत असावी, बापाचे डोळे पाजरत असावे. अचानक मुलीचं लक्ष वर जावं, त्याच ठिकाणी तिचे नेत्र स्तब्ध व्हावे. माझेच वडील आहे, बस तसंच गंध आहे, तसंच उपाय आहे, माझेच बाबा आहेत, माझेच बाबा आहेत. ते खुरपतीनं तिथंच टेकवावं आणि रडत रडत पळत पळत यावं. बांधावर उभ्या असलेल्या बापाच्या गळ्यामध्ये पडावं आणि दाय मोकलून दोघांनी त्या ठिकाणी रडावं. मला असं वाटतंय, लग्न झाल्यानंतर बापाची आणि मुलीची पहिली भेट जर शेतामध्ये होत असेल तर मला असं वाटतंय की खरंच तो बाप त्या ठिकाणी गैवरल्याशिवाय राहणार नाही. माऊली, मी घडलेला प्रसंग सांगतो. मी माझ्या वडिलांसोबत ज्यावेळेला माझ्या बहिणीच्या भेटीला गेलो होतो, मी लहान आहे सगळ्यात, माझ्या बहिणी मोठ्या आहेत. आणि खरं माझे वडील आणि मी होतो. आणि ज्यावेळेला माझी बहीण असा इन्नाचा भारा घेऊन येत होती ना, त्यावेळेला तो इन्नाचा भारा तिच्या डोक्यावर पाहिला आणि अक्षरशः माझे वडील हांबरडा पडला. आठवते मला हे सगळं. लग्न झाल्यानंतर मुलीची आणि बापाची भेट शेतामध्ये व्हावी. आणि ते जसं दुःख आहे तसं जनकाची आणि जानकीची भेट राजमहालामध्ये होत नाही, वनवासामध्ये होते. जानकी त्या ठिकाणी जनकाच्या गळ्यामध्ये पडते. जनकजी जानकीची समजूत घालतायत. जनकजी म्हणतात, पोरी, तू माझं नाव मोठं केलंय पोरी. हे बघ, तू जर अयोध्येमध्ये राहिली असती ना तर एखाद्या वेळेला मी इथं आलोही नसतो.
तू एका साधूची पोरगी आहेस, तू एका वेदांत्याची पोरगी आहेस. खरंच तू माझं नाव मोठं केलं पोरी. तू तुझ्या सौभाग्यासोबत 14 वर्ष वनवासाचा स्वीकार केलाय. मग आजपासून मला लोक जे ओळखतील ना ते तुझ्या नावाने ओळखतील. कोण जनक हो? ज्यांची मुलगी आहे जानकी ते जनक. वाह, माझं नाव मोठं केलं पोरी तू. म्हणून त्या ठिकाणी जानकीची समजूत घालतात. काय सुंदर आहे रे रामकथा. आणि त्या ठिकाणी आता सभा होते. शेवटची बैठक आहे, शेवटची मीटिंग आहे. या मीटिंगमध्ये आता निर्णय करायचाच आहे. सगळे लोक बसतात. वशिष्ठ बसलेले आहेत. बस त्या ठिकाणी बस अशाच दगडाची काही आसनं तयार केलेली आहेत. त्या आसनावर रामप्रभू, लखनजी, शत्रुघ्न, भरत ही सगळी मंडळी, सगळे लोक बसलेले आहेत. जनक एका आसनावर आहेत. तिन्ही माता आपापल्या आसनावर बसलेल्या आहेत. सगळे लोक बाजूने उभे आहेत. आणि आज निर्णय होणार आहे. आणि म्हणून निर्णय देण्यासाठी सगळ्यांची नजर आता वशिष्ठाकडे जाते. त्यावेळेला वशिष्ठ म्हणतात, राघव, मी शास्त्राचा निर्णय करू शकतो, पण भरताच्या प्रेमाचा निर्णय करण्यासाठी मी असमर्थ आहे. भरताच्या प्रेमाचा निर्णय माझ्याकडून होणार नाही. तुम्हीच त्याचा निर्णय करावा असं मला वाटतंय. मग रामप्रभूची नजर जनकाकडे जाते. आणि जनकजी म्हणतायत की मला सुद्धा तुमच्या घरातला निर्णय करण्याचा अधिकार काय? तुमच्या घरातला निर्णय तुम्ही केला पाहिजे ना. आजवर होती आमची, आता झाली तुमची. असा जर विषय असेल तर तुमच्या घरातला निर्णय तुम्ही केला पाहिजे. म्हणून जनकजी सुद्धा तो निर्णय द्यायला तयार नाही. शेवटी रामप्रभू म्हणतात, भरता, निर्णय तू द्यायचा आहे. ज्यावेळेला भरत निर्णय देण्यासाठी उभे राहतात, सगळ्या लोकांना आनंद होतो की नक्कीच रामप्रभू आता घरी येणार आहेत. आणि आपल्याकडूनच निर्णय लागणार आहे ना. भरतजी निर्णय देतील म्हणजे आपल्याकडूनच निर्णय असेल ना तो. भरतजीने निर्णय दिल्यानंतर तर रामप्रभू नक्की घरी येतील ना. भरतजी ज्या वेळेला उभे राहतात त्यावेळेला रामप्रभू आठवण करून देत आहेत, भरता, हा दादा आपल्या बाबाला प्राणप्रिय होते का आपल्या बाबाला वचनप्रिय होतं भरता? त्यावेळेला भरतजी म्हणतात, आपल्या बाबाला प्राणापेक्षाही वचनप्रिय होतं. आपल्या बाबाला जर प्राणापेक्षाही वचन प्रिय असेल तर 14 वर्ष आत्ता पूर्ण होतील. आत्ता मी घरात येईल. पण बाबाच्या वचनाचा विचार करणं महत्त्वाचं असेल भरता. पण दादा, आम्ही तर ही राज्याभिषेकाची सामुग्री आणलेली आहे. ही कुठं ठेवावी? त्या गुंफेमध्ये जाऊन ठेवावी. ज्या गुंफेमध्ये ती सामुग्री ठेवल्या जाते त्या गुंफेला आजही भरत गुंफा असं म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी आता भरतजी परत जायला निघतात. त्यावेळेला रामप्रभूचं दर्शन घेतात आणि प्रभूला प्रसाद मागतात. मी तर गादीवर बसणार नाही दादा, मला गादीवर स्थापन करण्यासाठी आपण पादुका द्याव्यात. रामप्रभू आणि जानकी पादुकाचा स्वतंत्र अवतार धारण करतात. आणि रामप्रभू त्याच पादुका आता भरतजीला देतात. वर्णन आहे, चांगला ऐका. तात गेली माय गेली, भरत आता पोरगा, मागणे एक रामा, आपुल्या त्या पादुका, मागणे एक रामा, आपुल्या त्या पादुका. याची भरारी कायमशता साधते, कागदाचा भार कोणी अश्वदोषी राधते. राजकरणे राघवाचे अद्य भरता शक्यता, मागणे एक रामा, आपुल्या त्या पादुका, मागणे
पादुकाचा मुकुट बनवतायत भरतजी निरोप घेत आहेत रामप्रभूचा आणि आता त्या पादुकाची स्थापना करतात. त्या ठिकाणी अयोध्येमध्ये राजसिंहासनावर आपण स्वतः नंदीग्राममध्ये भुयार करून राहतात. अयोध्याकांडाची या ठिकाणी सांगता होते. अरण्यकांडाला सुरुवात होते. रामप्रभू जानकी आणि लखनजी चित्रकूट पर्वत सोडून आता मार्गस्थ होतात. कुठे येतात? अत्री आणि अनुसयीच्या आश्रमामध्ये येतात. अत्री अनुसयीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर अत्री अनुसया रामप्रभूची स्तुती करतात. ऐका. नमामि भक्तवत्सलं कृपारुशीलकोमलं भजामि ते पदाबुजं अकामिनास्वधावनं विकामश्यामसुन्दरं भवाम्बुनाथमन्दरं प्रफुल्लकञ्जलोचनं मदादिदोषमोचनं प्रलम्बबाहुविक्रमं प्रभो प्रमेयवैभवं निशङ्गचापसायकं धनं त्रिलोकनायकम्. अत्री अनुसयीच्या आश्रमामध्ये प्रभू येतात. अत्री अनुसयीच्या आश्रमामधून प्रस्थान करतायत. त्या ठिकाणी अनुसया माता जानकीला काही पातिव्रत्य धर्माची लक्षणं सांगते आणि आपले अलंकारही देते. तिथून प्रस्थान करतात. कुठे येतात? आता शरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये. असं म्हणतायत की आश्रम हा नगर जिल्ह्यामध्ये आहे. कुठं आहे तर नगरजोड जे डोंगरगण आहे तिथं आम्ही शिकायला होतो. आमचे गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्याकडे. तिथं शीतानहानी आहे. तिथं शरभंग ऋषीचा आश्रम होता. शरभंग ऋषीला गरम पाण्याची व्यवस्था करून दिल्या जाते. त्यांचं शरीर भग्न झालेलं असल्यामुळे तिथूनही प्रभू पुढे प्रस्थान करतात आणि प्रभू आता अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये येतात. कुठे आहे अगस्त्य मुनीचा आश्रम? अकोले. मराठी नगर जिल्ह्यातच आहे. अकोले या ठिकाणी अगस्त्य मुनीचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये जातात. एक रात्रभर मुक्काम करतात आणि अगस्त्य मुनीला विचारतात आता आम्ही कुठं राहिलं पाहिजे. आणि अगस्त्य मुनी प्रभूला राहण्यासाठी ठिकाण सांगतात. हे प्रभु परम मनोहर धावो पावन पंचवटी तेहि नावो दंडक बन पुनित प्रभु करो उग्र साप मुनि पर करहरो. हे प्रभु परम मनोहर धावो पावन पंचवटी तेहि नावो. पंचवटीमध्ये आपण राहावं. पंचवटीमध्ये रामप्रभू लखन आणि जानकी जातात. 2 कुटिया तयार केल्या जातात आणि एकदा रामप्रभू सुखासीना बसलेले असताना लखनजीला काही प्रश्न विचारण्याची इच्छा होते. लखनजी 5 प्रश्न विचारतात. फार सुंदर आहे. एकाच वाक्यामध्ये प्रश्न आहे, एकाच वाक्यामध्ये उत्तर आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे ज्ञान कशाला म्हणतात. दुसरा प्रश्न आहे माया कशाला म्हणतायत. तिसरा प्रश्न आहे जीव कशाला म्हणतात. चौथा प्रश्न आहे वैराग्य कशाला म्हणतायत. आणि 5वा प्रश्न आहे भक्ती कशाला म्हणतात. ऐका बघा. ज्ञान कशाला म्हणतात त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना रामप्रभू म्हणतात लखन सर्व ठिकाणी ब्रह्म पाहणे याला ज्ञान म्हणतात. सर्व ठिकाणी ब्रह्म पाहणे याला ज्ञान म्हणतात. माया कशाला म्हणतात. मी आणि माझं एवढंच जाणणे याला माया म्हणतात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तिसरा प्रश्न आहे जीव कशाला म्हणतात. काय सुंदर उत्तर आहे बघा. जीव कशाला म्हणतात. जो आत्मस्वरूपाला विसरला त्याला जीव म्हणतात. जो स्वतःलाच विसरला त्याला जीव म्हणतात. वैराग्य कशाला म्हणतात. सर्व भोगाला काकविष्टेप्रमाणे मानणे याला वैराग्य म्हणतात. शेवटचा प्रश्न इतका महत्वाचा आहे भक्ती कशाला म्हणतात. त्याचं उत्तर सुद्धा इतकं महत्वाचं आहे गड्या. भक्ती कशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर देत असताना रामप्रभू म्हणतात लखन ज्याने मी प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतात. वाह. ज्याने मी प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतात. ज्याने मी प्रसन्न होत असेल ती माझी भक्ती आहे. एखादी व्यक्ती भजन करत असेल पण त्या भजनामध्ये जर प्रेम नसेल तर मी त्याने कधीच प्रसन्न होणार नाही. एखादी व्यक्ती मला शिव्या देत असेल आणि त्या शिव्यामध्ये जर प्रेम असेल तर त्याने मी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात न तिनेच मागावी की जिला नाक आहे. बरोबर आहे.
नथ तिनेच मागावी की जिला नाक आहे. नाकातच घालता येत ना नथ. मी आपल्याला प्रश्न विचारतो, नाक अगोदर आहे का नथ अगोदर आहे? तर नथ अगोदर आहे, बरोबर आहे ना? नथ आहे म्हणून नाक आहे का नाक आहे म्हणून नथ आहे? तर नथ आहे म्हणून. तर मग सांगा ना, नाक आहे म्हणून नथ आहे. समजा नथ असती नाकच नसतं तर नथ काय कानात घातली असती का? नथ घालण्यासाठी जसं नाक महत्वाचं आहे, पोथी वाचण्यासाठी जसं अर्थ करणं महत्वाचं आहे, तसं भजन करण्यासाठी सुद्धा प्रेम महत्वाचं आहे. प्रेमाविना भगवंता मोती, अर्थाविना पोथी वाचून काय, अर्थाविना पोथी वाचून काय, अर्थाविना पोथी वाचून काय. भक्ती कशाला म्हणतात? ज्याने मी प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतात. ज्याने मी प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतात. एक भाव सांगू द्या गड्या. काय झालं, गंगाखेडवरून एक पोरगी आपल्या वडिलात 7 वर्षाचं वय होतं त्या पोरीचं. आणि ज्यावेळेला पंढरपूरची यात्रा पूर्ण झाली त्यावेळेला आपल्या मुलीला म्हटले ते वडील गंगाखेडचे, ए पोरी चाल आता घरी चाललं पाहिजे. ती पोरगी म्हणते मी आता घरी येणार नाही. मग कुठं जाणार? म्हणे इथंच राहणार. मी का घरी येण्यासाठी पंढरपूरला आली का? मी आता घरी येणार नाही. अरे पण कुठं राहशील? कुठंही राहील. काय खाशील? बस प्रभूच्या गळ्यातले निर्माल्याचे तुळशीचे हार खाईल. कुठं झोपशील? बस पायऱ्याशी झोपेल. पण मी आता पंढरपूर सोडणार नाही. आणि पंढरपूर न सोडायचं या पोरीने ठरवलं. रोजच नामदेव महाराजांचं कीर्तन राऊडामध्ये होते आणि म्हणून ते कीर्तन ऐकण्यासाठी रोज उपस्थित होती ही पोरगी. एक दिवस बाबाने विचारलं, ए पोरी कुठली आहेस तू? गंगाखेडची आहे बाबा. किती दिवस राहणार आहे? जन्मभर राहणार आहे बाबा, जन्मभर. इथंच राहणार आहे? म्हटलं इथंच राहणार आहे. काय तुझं नाव? जेनी आहे बाबा माझं नाव. राहशील आमच्या घरी? हा बाबा येईल बाबा तुमच्या घरी. काय काम करशील? तुम्ही जे सांगाल ते काम करेल बाबा. म्हणून जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी जाते. कोणचं काम येते? गोऱ्या बेसण्याचं काम येते. गोऱ्या बेसण्याचं काम प्रामाणिक झाल्यामुळे कामामध्ये प्रमोशन होते आणि प्रमोशन झाल्यामुळे आता दळण दळण्याचं काम येते. दळण कशावर जळतात? हां, जाते आहेत का? जाते आहेत घरात? जाते जाते आता जाते आता जिवंत जाते काय? ते दळण तयार झालं गिरणीवर घेऊन जा की चाललं जातं? जिथं जिवंत जाते तिथं या दगडाच्या जात्याची काय गरज आहे? आता खरं म्हणजे जात्याची जागा देवा आता टीव्हीच्या स्टँडने घेतली. टीव्हीचं स्टँड असते तिथं टीव्ही असते. जाते असायचे. जाते आला. हे रे पावसा तुला देतो पैसा. पुढे काय? पैसा झाला खोटा पावसा. खरंच विनंती केली होती महाराज भोलेनाथाला की पाऊस आला पाहिजे म्हणून. आलाय पाऊस. जाते जाते प्रत्येक घरामध्ये जातं होतं. आजही मला वाटते जातं असेल. आणि ते जातं दळण दळत असताना तसं मुकट्याने नाही, त्याच्यावर गाणे म्हणण्याची पद्धत असायची. आणि आज सुद्धा आहे. आणि त्या गाणे म्हणणाऱ्या दोन चार ऐकून टिकून आणि त्यातले एकीलाच गाणे येत होते. 2-4 झांबलट सगळ्या. ई ऊ. तिने ई केलं की ई करायचं, ऊ केलं की ऊ करायचं. ऊ ई ऊ. अर्थात गाणे म्हणण्याची पद्धत. पण महाराज ही जात इतकी विचित्र आहे. कोणची? ऐकताय ना तुम्ही? ऐकायला येते ना? ही जात अशी आहे बघा. गाणे म्हणत असताना खायचं सगळं सासरचं आणि गायचं वाटेच्या वाटसरा
तुला काय सांगू रे नवाई, आणि माझ्या भावाच्या गडीवर वाघ खेळतात रे लढाई, वाघ खेळतात रे लढाई. वाटेच्या वाडसरा काय पाहतो रे घराले, आणि सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दाराले रे. आम्ही ऐकलं ते गाणं, आम्ही 2-4 जण होतो. चला म्हटलं कुलूपच घेऊन येऊ. गेलो बाबा तिथं. गेल्यानंतर विचारलं काय हो या बाईच्या भावा, सांगितलं त्या माणसाने हेच आहे त्या बाईच्या भावाचं घर. एवढं मोठं लोखंडाचं कुलूप होतं. म्हटलं बा त्या बाईने तर सांगितलं बाबा सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दाराले. बरोबर आहे म्हणे, त्या बाईचं सोन्या सावकाराचं कर्ज आहे म्हणे याच्यावर, त्याने लावलेलं एक कुलूप आहे. टाळी टाळी टाळी. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, सुंदर माझे दारात फिरते बहुतेक. ओव्या गाऊ कौतुक तुझे रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुक तुझे रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. सासवानी सासरा फिरतो तिसरा. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पीठ म्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. जनाबाई प्रभूला आवाज देत होती. प्रभू जनाबाईच्या घरी येत होते, माहित आहे सगळ्यांना. एक दिवस प्रभूने आपल्या खांद्यावरचा शालू तिथं ठेवला. जनाबाईची गोधडी घेऊन गेले. सकाळी पाहिल्यानंतर शालू कोणी नेला, शोध लावला, जनाबाईजवळ सापडला. जनाबाईला शिक्षा ठोठावण्यात आली, फाशीची. शेवटची इच्छा विचारली, तुझी काय इच्छा आहे? बस एकदा मला त्याच्याकडे घेऊन जा, एवढीच इच्छा आहे. जनाबाईला त्याच्याकडे नेलं. नेल्यानंतर जनाबाईने आज त्याचं दर्शन घेतलं नाही. जनाबाईने आज त्याची स्तुती केली नाही. जनाबाई रागारागाने त्याच्याकडे पाहत होती. जनाबाईचे डोळे लाल झाले होते. जनाबाई पाहून त्याच्याकडे बोट दाखवत होती आणि भजन करत नव्हती, शिव्या देत होती. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कार्ट्या, तुझे गेले मडे, तुला पाहुणी काड रडे, अर्थात शिव्या देत होती. आणि प्रभू स्मित करत होते. जनाबाई म्हणत होती, लाजही वाटत नाही, मी शिव्या देतो ना, हा हसतो खुशाल. जनाबाईला प्रभू म्हणत होते, जेने
आणखी 2-4 शिव्या येऊ दे. किती मस्त शिव्या देता येतात तुला. आजपर्यंत इतक्या गोड शिव्या मी कोणाच्या ऐकल्या नाहीत. आणखी 2-4 शिव्या येऊ दे. सांगू द्या दादा मला. संकल्पी शिव्या पूर्ण झाल्यानंतर जो प्रभू शिशुपालाची एकही शिवी सहन करत नाही. आत्या, तुझ्या मुलाचे 100 अपराध मी सहन करेल, पण एक अपराध जर शिल्लक झाला ना तर तुझ्या मुलाचा शिरच्छेद केल्याशिवाय मी राहणार नाही. अर्थात 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर, 100 शिव्या पूर्ण झाल्यानंतर जो प्रभू शिशुपालाची एकही शिवी सहन करत नाही, तोच देव जनाबाईला म्हणते आणखी 2-4 येऊ दे. किती मस्त शिव्या देता येतात तुला. याचं कारण जनाबाईच्या शिव्यासुद्धा त्या ठिकाणी भक्ती ठरते. आणि म्हणूनच रामप्रभू लखनजीला म्हणतात, लखन, ज्याने मी प्रसन्न होतो ती भक्ती. 5ही प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी दिल्या जातात. आणि एकदा रामप्रभू आणि जानकी आपल्या कुटियेसमोर बसलेले आहेत. लखनजी आपल्या कुटियेसमोर बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आता शूर्पणखा, रावणाची बहीण, तिथे येते. आणि शूर्पणखा रामप्रभूच्या समोर उभी राहते. आणि शूर्पणखा रामप्रभूकडे पाहून मोहित होते. आपलं रूप बदलून येते आणि रामप्रभूला विचारते, कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार, देहवाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. तुझ्या स्वरूपी राजदक्षिणे, रुद्राक्षाचे श्रवणभूषणे, योगी म्हणो तुझी, योगी म्हणो तर तुझ्या होते वावरतो परिवार. कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार. कोण तू कुठला राजकुमार. योगी म्हणावं तर तुझ्यासोबत परिवार आहे, पण तो परिवार तुला शोभण्यासारखा नाही, मी तुला शोभण्यासारखी आहे. त्यावेळेला तू माझा स्वीकार करावा. शूर्पणखा म्हणते. रामप्रभू म्हणतात, खरं मलाही तसंच वाटते बघ, पण आता ही सोबत आहे आणि ही काही सही द्यायला तयार नाही, त्याच्यामुळे मला काही कसा विचार करता येणार नाही. पण तो माझा भाऊ आहे ना, तो कुवार आहे, तू त्याच्याकडे जा, तो तुझा स्वीकार करेल एखाद्या वेळेला. शूर्पणखा लखनजीकडे जाते. लखनजी खाली पाहून आपला बाण घासत असतात. फार सुंदर भाव आहे. आणि शूर्पणखा लखनजीजवळ जाऊन उभी राहते. त्यावेळेला खाली पाहतात आणि लखनजी म्हणतात, शूर्पणखे किती सुंदर दिसते तू, किती सुंदर दिसते. असं म्हटल्यानंतर शूर्पणखेला राग येतो. म्हटले, पाहतो खाली, मला सुंदर म्हणतो. आता पाहिलं सुद्धा नाही तू अजून माझ्याकडे, माझी सुंदरता काय कळली रे तुला, पाहतोय खाली आणि मला सुंदर म्हणतो. त्यावेळेला लखनजी म्हणतात, शूर्पणखे खरं सांगू का, तुझ्याकडे मी जोपर्यंत पाहत नाही ना तोपर्यंतच तू सुंदर आहेस. एकदा मी तुझ्याकडे पाहिलं की तुझी खरी खरी कुरूपता मी प्रगट केल्याशिवाय राहणार नाही. कारण मी वैराग्य आहे, तू आसक्ती आहेस. वैराग्य आसक्तीचं खरं रूप प्रगट केल्याशिवाय राहत नसते. आणि म्हणून त्या ठिकाणी लखनजी नीती सांगतात शूर्पणखेला. खरं सांगू शूर्पणखे, सेवकाला सुख, भिकाऱ्याला सन्मान, व्यसनाला धन आणि व्यभिचाराला शुभ गती प्राप्त होत नसते. व्यभिचारी माणसाने शुभ गतीची इच्छा करायची नाही. व्यसनी माणसाने धनाचा संचय करायची इच्छा करायची नाही. भिकाऱ्याने सन्मानाची इच्छा करायची नाही. जो भिकारी सन्मानाची इच्छा करत असेल तो भिकारी कसा, जो सेवक सुखाची इच्छा करत असेल तो सेवक कसा. मी सेवक आहे, मला सुखाची इच्छा करता येणार नाही. आणि म्हणून तू त्यांच्याकडेच जा. शेवटी लखनजी शूर्पणखेची विटंबना करतायत. शूर्पणखा आता रावणाच्या सभेमध्ये जाते. रावणाला सांगते, लेका रावणा, विषय संघाने संन्यासी,
वाईट विचाराने राज्य आणि दारू पिण्याने लाज राहत नसलेले का मूर्ख असले का रावणा तू? रावणा 5 गोष्टीला माणसाने कधी लहान मानायचं नसते. सापाला कधी लहान मानायचं नाही, पापाला कधी लहान मानायचं नाही, रोगाला कधी लहान मानायचं नाही, दिव्याला कधी लहान मानायचं नाही आणि शत्रूला कधी लहान मानायचं नाही. हे लहान दिसत असले तरी फार मोठे असतात. दिवा लहान दिसत असला तरी फार महान असतो. नागिन नावाचा साप लहान दिसत असला तरी 12 हत्तीला तो एकदाच मारू शकतो, इतकं त्याच्यामध्ये विष असते. तसं शत्रूला सुद्धा कधी लहान मानायचं नाही. मूर्ख असले का रावणा तो शत्रूला लहान मानतो. आणि सगळा वृत्तांत ज्यावेळेला रावणाला समजतो त्यावेळेला रावण आता विचार करतो की खलदूषणाने तुझं सहकार्य केलं नाही, खलदूषणाने माझं सहकार्य केलं, पण खलदूषणाला त्यांनी क्षणामध्ये संपवलं. त्यावेळेला रावण म्हणतो खलदूषणाला जर क्षणामध्ये संपवलं असेल तर खलदूषण मोही समबलवंता तीन हुकुमारही बिनु भगवंता. खलदूषण हे माझ्या पद्धतीने बलवान आहेत, त्यांना जर यांनी मारलं असेल तर मला सुद्धा त्याच्याच हाताने मरायचं आहे. नारदाला बोलावलं जाते. नारदजी काय केलं पाहिजे? मला मुक्त व्हायचं आहे. नारदजी म्हणतात रावणा तू भक्ती केली पाहिजे. होईन भजन न तामस देहा, माझा देह तामस असल्यामुळे माझ्याकडून भजन होणार नाही. मग तू चोरी केली पाहिजे. म्हटलं हा चोरी आपल्याला जमते, उद्याच त्याची मोटरसायकल चोरून आणतो. मोटरसायकलवर जमणार नाही. म्हटले 4 व्हीलर आणतो, त्याच्यावर अजिबात जमणार नाही. मग काय चोरलं पाहिजे? नारदजी म्हणतात रावणा मुख्य वैराचे कारण आणि करावे गा दाराहरण. त्याची सौभाग्यवती पडून आण. किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सोडू नको. एक दिवस तो तुला मुक्त करते इथं आलाय. रावण आता आपल्या मामाला बोलावतो. असा काही एखादा भाषा अडचणीत असला की तो मामाला बोलावत असतो. पण भाच्याने मामापासून सावध राहिलं पाहिजे. इतिहासामध्ये अनेक मामा झाले, त्यांनी भाषाचं वाटोळच केलं. बघा बघा तुम्ही, भाषेचं वाटोळच केलं. मामा लोकांनी भाषेचं वाटोळ केलं. बघा तुम्ही इतिहासातले मामा कंस मामा, शकुनी मामा, मारीच मामा, आणि तुम्ही मामाला बोलावलं जाते. आणि मामा ज्यावेळेला येतात त्यावेळेला रावण म्हणतो मामा तुमचं मरण निश्चित झालं मामा. कोणाच्या हाताने मरायचंय ते तुम्ही ठरवायचंय मामा. माझ्या हाताने मेला तर नरकात जाल मामा, प्रभूच्या हाताने मेला तर स्वर्गात जाल मामा. तुम्हाला कुठं जायचंय ते तुम्ही ठरवायचंय मामा. तुमचं मरण आता निश्चित झालंय मामा. मामा म्हणतायत नवही विरोध नाही कल्याणा. आता याच्याशी विरोध करून आपलं कल्याण होणार नाही. म्हणून नीती सांगतायत मामा शस्त्रधारकाशी कधी विरोध करायचा नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये भेद असेल त्याच्याशी कधी विरोध करायचा नाही. श्रीमंताशी विरोध करायचा नाही, वैद्याशी विरोध करायचा नाही, भाटाशी विरोध करायचा नाही, आणि स्वयंपाकाशी सुद्धा विरोध करायचा नाही. स्वयंपाकाशी विरोध करायचा नाही. तुमच्या घरी स्वयंपाक कोण करते? अरे कोण करते स्वयंपाक? तुम्ही नाही ना करत? स्वयंपाक एक बिचारा आमचा मित्र असा झाडत होता. झाडत असताना मी त्याला विचारलं काय रे चांगली वहिनीला मदत करतं गड्या, झाडून नाही काढतं? त्यावेळेला तो म्हटला ती नाही का मला भांडे घासताना मदत करत. म्हणजे भांडे हाच घासत होता. नवही विरोध नाही कल्याण. याच्याशी विरोध करायचा नाही. स्वयंपाकाशी विरोध करायचा नाही. भाटाशी वैद्याशी विरोध करायचा नाही. शस्त्रधारकाशी भेद जाणाऱ्याशी विरोध करायचा नाही. आणि त्या ठिकाणी मारीच मामा विचार करतो या पाप्याच्या हाताने मेल्यापेक्षा प्रभूच्या हाताने मरणं काय वाईट आहे. म्हणून मामा आता मारीचाचं रूप धारण करतात. मामा आता पंचवटीमध्ये जातात. टुणुक 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 ती हरिण असं उड्या मारते. जानकी नेमकी फुलं तोडण्याच्या निमित्ताने बाहेर आलेली आहे. फुलं तोडत असताना जानकीचं लक्ष त्या हरणाकडे जाते. देखो नि मृगाचे अवयव सीतेसी सुख अभिनव परम सुखे सुखावे जीव जडला भाव मृग स्वरूपी त्याचे पाहता स्वरूप सीतेसी अतिशय साक्षेप तव तो आला अति समीप आपले स्वरूप दाखवावया. टुणुक 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 अशा उड्या मारतो. जानकीचं लक्ष आता त्या हरणाकडे जाते आणि जानकीला ते हरिण सोन्याचं दिसते. जानकी त्या ठिकाणी पळत कुटियेमध्ये जाते. प्रभूचा हात पकडते, प्रभूला बाहेर आणते, त्या हरणाकडे बोट दाखवते आणि प्रभूला विनंती करते प्रभू
तोडिता फुले सद पाहिला जाता मज आणून द्या तो हरिनायोध्यानाथा आणून द्या तो हरिनायोध्यानाथा झळकती नयाच्या गर्दे शृंगावरती नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती हे नयन भारले त्याच्या रंगावरती तेंद्रच्या पसे उच्च भासले उडता मज आणून द्या तो हरिनायोध्यानाथा आणून द्या तो मला तो हरिण आणून द्या. सोन्याचा आहे. भरताला भेट देण्यासाठी मला पाहिजे. मला तो सोन्याचा हरिण पाहिजे. अरे नाही जानकी, तो सोन्याचा नाही. नाही तो सोन्याचा आहे, मला पाहिजे. अरे बाबा नाही, तो सोन्याचा नाही. नाही मला पाहिजे. श्रीहट्ट आहे त्या ठिकाणी. सोन्याचा हरिण कधी झाला नाही, कधी होणारही नाही. तुझी विपरीत बुद्धी होते. लक्षात ठेव जानकी, ज्याचा विनाशकाल जवळ येत असतो त्याची बुद्धीसुद्धा विपरीत होते. विनाशकाले विपरीत बुद्धी. प्रभू त्या हरणाच्या पाठीमागे जातात. कधी दिसतोय, कधी लपतोय, कधी दिसतोय, कधी लपतोय, कधी दिसतोय, कधी लपतो. प्रभूला फार दूर घेऊन जातो आणि प्रभू ज्यावेळेला बाण मारतो त्यावेळेला लक्ष्मणाला तो आवाज येतो, हाय लक्ष्मणा, असा आवाज जानकीच्या कानावर जातो. जानकी लक्ष्मणजीला म्हणते की जा, प्रभू संकटात आहेत, अडचणीत आहेत, तुम्हाला आवाज देत आहेत. नाही माता, प्रभू कधी संकटात येऊ शकत नाही आहेत म्हणून तर तुम्हाला आवाज देत आहेत, तुम्ही गेलं पाहिजे. त्यावेळेला लखनजी जायला तयार नाहीत. त्यावेळेला जानकी जे बोलते ते फार वाईट बोलते. जानकी म्हणते, प्रभू संकटात असताना जर तुम्ही जायला तयार नसाल तर मला असं वाटतंय प्रत्यक्ष श्रीरामाची हाक ते तू म्हणसी नाईक, माझे ठाई तुझा अभिलाष. पापी निष्ठंक तू एकी, माझा अभिलाष धरुणी मणी. तू वनासी आला सेवक होणी, रामे राक्षसे वधली आवणी. तू मज पत्नी करू पासी. अतिशय वाईट बोलते जानकी लखनजीला. म्हणूनच माझी विनंती असेल तुम्हाला, शस्त्राचे घाव बुजत असतात, शब्दाचे घाव कधी बुजत नसतात. शस्त्राचे घाव शरीरावर असतात, शब्दाचे घाव मनावर असतात. आणि म्हणून जानकी ज्यावेळेला असं बोलते त्यावेळेला लखनजीला जावं लागते. लखनजी जातात, रावण येतो. रावण जानकीला घेऊन जातो. प्रभू आणि लखनजी परत येतात. तो आश्रम त्यांना उजाड दिसतो. जानकीचा शोध लावत लावत पुढे येतात. एका बाजूने आवाज येतो, हाय राम, हाय राम, हाय राम, हाय. असा जागो तिकडे जातात. पाहतात तर एक पक्षी जटायू रक्ताच्या थारोड्यामध्ये पडलेला आहे. आपलं नाव घेतो, त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतात. नेमाने जी मांडी दशरथाला मिळायला पाहिजे होती ती दशरथाला न मिळता जटायूला भेटते. जटायूला गोलोकाला पाठवत आहेत. प्रभू आता तिथून पुढे प्रस्थान करतात. ज्या प्रसंगाची आपण वाट पाहताय तो प्रसंग जवळ येतो आणि प्रभू आता शबरीच्या घरी येतात. शबरी प्रभूची वाट पाहत असते. प्रसंग फार मोठा आहे गड्या. शबरीच्या घरी प्रभू येतात. प्रभू शबरीला आवाज देतात, ओ मां. शबरी बाहेर येते. त्या ठिकाणी प्रभू शबरीचं दर्शन घेतात. शबरी मातेला 9 विधा भक्ती देतात. 9 विधा भक्ती देऊन प्रथम भगती संत नकर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा, तिसरी भगती अमान, चौथी भगती मम गुणगण कपट करहित जिगान. अर्थात 9 विधा भक्ती देतात आणि प्रभू तिथून प्रस्थान करतात. शबरी माता सुद्धा लोकाची यात्रा संपवते. प्रभू पंपा सरोवरावर जातात. नारदाची भेट होते. नारदाच्या काही प्रश्नाला उत्तर देतात. प्रभू आता पुढे चालतात आणि कुठे येतात तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात. आगे चले बहुरी रघुराया, विषमुख पर्वत निराया, तहर सचिव सहित सुग्रीवा, आवत देवी अतुल बद शिवा. आगे चले बहुरी
रामप्रभू आणि लखनजी जानकीचा शोध लावत लावत ऋषमुख पर्वताजवळ येतात. ऋषमुख पर्वताजवळ त्या ठिकाणी आल्यानंतर सुग्रीव हनुमानजीला प्रभूची भेट घेण्यासाठी पाठवतात आणि हनुमानजीची आणि प्रभूची ही पहिली भेट आहे. हनुमानजी रामप्रभूला आणि लखनजीला घेऊन आता ऋषमुख पर्वतावर जातात. दोघांचंही दुःख समान आहे. वालीने सुग्रीवाला घराच्या बाहेर काढून दिलेलं आहे आणि बस रामप्रभूची जानकी सुद्धा लंकेमध्ये आहे. आणि खरं म्हणजे या ठिकाणी सुग्रीवाची सौभाग्यवती सुद्धा त्या ठिकाणी त्याच्याजवळ नाही. दोघंही समदुःखी आहेत. दोघांची मैत्री होते आणि मित्रतेचे काही लक्षणं प्रभू आता सुग्रीवाला समजून सांगतायत. ऐकाकडे मित्रतेचे काही लक्षणं समजून सांगत असताना रामप्रभू म्हणतायत गड्या मित्रता टिकायची असेल तर त्याचे काही लक्षण आहेत. त्यातलं पहिलं लक्षण असं आहे, घेण्या देण्यामध्ये वाद नसणे हे पहिलं लक्षण आहे. घेण्या देण्यामध्ये वाद नसणे हे मित्रता टिकण्याचं पहिलं लक्षण आहे. मित्राने मित्राला असं कधी म्हणायचं नाही की काल मी पाजली होती आज तू पाज म्हणून, असं म्हणायचं नाही. मी हे कॉफीबद्दल बोलतो. कॉफी अर्थात घेण्या देण्यामध्ये वाद नसणे हे मित्रतेचं पहिलं लक्षण आहे. आणि आपला मित्र जर संकटात असेल तर त्याला सहकार्य करणे हे मित्रतेचं दुसरं लक्षण आहे. आणखी प्रभू थोडंसं पुढे असं सांगतायत की खरं सांगू सुग्रीवा, राजा कंजूस नसावा, राजा कंजूस नसावा, स्त्री उलटी नसावी आणि मित्र कपटी नसावा. हे सगळे नेहमी सुडासारखे असतात. ज्या देशातला राजा कंजूस असतो त्या देशातील शेतकऱ्यांना फाशा घेऊन मरावं लागतं. म्हणून राजा कंजूस नसावा, राजा कंजूस नसावा, स्त्री उलटी नसावी. उलटी समजते का तुम्हाला? उलटी सांगू का थोडक्यात? उलटी सांगतोय बघा. उलटी नसावी याचा अर्थ असा आहे, काय झालं बघा, लग्न झालं आणि 1 वर्षाने आम्हाला भेटल्यानंतर आम्ही त्याला विचारलं, काय रे खूपच नाराज दिसतो रे, काय करतं म्हणे, गड्या फार डोकेदुखी आहे म्हणे. अरे पण डोकेदुखी म्हणजे नेमकं काय रे? काय करावं म्हणे, उन्हाळ्याचे दिवस असले ना आपण जर सरबत करून मागितलं की ती चहा करते म्हणे. आपण चहा करून मागितला की सरबत करते, चहा मागितला की सरबत करते, सरबत मागितलं की चहा करते. सल्ला दिला, रडू नको, मी सांगतो तसं कर. म्हटले कसं करू सांग ना. अरे चहा मागितल्यावर काय करते? सरबत करते. आणि सरबत मागितल्यावर काय करते? चहा करते. मग असं कर ना, ज्या वेळेला तुला सरबत लागत असेल त्यावेळेला सांगत जा जरा, एक एवढं तर सांगा, सरबत लागत असेल त्यावेळेला चहा मागायचा आणि चहा लागत असेल त्यावेळेला तुमचं असं काय वाटते? म्हणजे सगळं एकदम मस्त सांगून राहिलंय. अर्थात सरबत लागत असेल त्यावेळेला चहा, चहा लागत असेल त्यावेळेला सरबत. प्रयोग सक्सेस झाला. 1 महिना निघून गेला. त्याच्या वडिलाचं श्राद्ध आलं. वडिलाचं श्राद्ध आलं. तो म्हटलं हे बघ उद्या माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे. म्हटले मग? मला असं वाटतं आपल्या गावात सप्ताह चालू आहे. म्हटले मग? मला असं वाटते त्यातले 50 वारकरी आपण जेवायला सांगितले पाहिजे. ती म्हटली 50 नाही 100 सांगायचे. उलटी होती ना. म्हटले बाबा 100 सांगू, पण मला असं वाटतंय तू त्यांना चांगलं पिठलं भाकर कर. ती अशी वीज कळाळली बघा मेघ नसताना. ती म्हटली पिठलं भाकर असते का? श्राद्धाला कढी असते, वडे असतात, भजे असतात, कुरड्या असतात, सांडोया असतात, खीर असते, हे सगळं असते म्हणे श्राद्धाला. म्हणे पिठलं भाकर. तुम्हाला तर काही काय फटाफट बोलतात बा माणसं. तुम्हाला तर काही आणखी पुढे काय? आणखी तुम्हाला तर काही अक्कल? अक्कल कोणाला? माझ्याकडे बोट दाखवसाल नाही तर. हे सगळं असते म्हणे श्राद्धाला. अरे म्हटले मला माहित आहे तू उलटी आहेस ना. हे जर सगळं सांगितलं असतं तर तू त्यांच्या मळ्यावर पिठलं भाकर घातलं असतं म्हणे, म्हणून हे सगळं सांगितलं तुला. अर्थात वारकरी येतात. वारकरी आल्यानंतर वारकरी टचून जेवतात. वारकरी टचून जेवत असतात. वारकरी टचून जेवतात. दुसऱ्याची घरची पंगत असली की माणसांनी टचून जेवलं पाहिजे. टचून कशाला म्हणतात? इथं बोट लावायचं, इथं पोटाला बोट लावायचं, जोपर्यंत ही जागा कीट न व्हायचं याला टचून म्हणतात. टचून टचून वारकरी जेवले. असं 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 दाबायचं नाही, असं वाजवायचं. असं वाजलं की मग जमला समजा. टचून जेवले वारकरी. वारकरी निघून गेले. पावसाळ्याचे दिवस होते. नदीला पूर आलेला होता आणि तो म्हटला हे बघ
हे पात्र श्राद्धाचे आहेत, हे नदीत टाकले पाहिजेत, मी घेऊन जातो हे नदीत. ते म्हटले तुम्ही नाही, मी जाणार. उलटी होती ना, म्हटले जा बाबा, पण गुडघ्या इतक्याच पाण्यात जाजो. ते म्हणे गुडघ्या इतक्या नाही, गड्या इतक्या पाण्यात जाणार. अरे गेली ना गड्या इतक्या पाण्यात, पाहता काय लेको, गेली ना वाहून. वाहून गेली. नदी अशी खाली वाहत होती. हेच आहे ना, नदी अशी खाली वाहत होती. बराच वेळ झाला आली नाही, म्हणून रामभाऊ शोधण्यासाठी आला. नदी अशी खाली वाहत होती, रामभाऊ वर पाहत होता. नदी खाली वाहत होती, रामभाऊ उलटा वर पाहत होता. 2-4 माणसं भेटले. काय पाहतोय रामभाऊ? वाहून गेली म्हणे राजा. याच नदीत? म्हटले हा याच नदीत. अरे पण रामभाऊ, नदी तर खाली वाहते, तू असं वर कसं काय पाहतो? गेली असेल तर ते खाली गेली असेल ना, गेली असेल तर ती इकडे गेली असेल ना. नाही म्हणे, ते खाली जाऊ शकत नाही, ती उलटी होती. उलटी होती. राजा कंजूस नसावा, स्त्री उलटी नसावी, मित्र कपटी नसावा. सुळासारखे असता सुग्रीव आहे. सुग्रीवाची आणि प्रभूची मैत्री होते. त्या ठिकाणी सुग्रीवाचं आणि वालीचं युद्ध होते. प्रभू एका वृक्षाच्या आडून वालीला बाण मारतात आणि वाली त्या ठिकाणी प्रश्न विचारते, हे प्रभू, धर्म हेतु अवतरे हुकोसा, मानहु मोहि व्याध कीना, मैं बैरी सुग्रीव प्यारा, अवगुण पवन नाथ मोहि मारा, धर्म हेतु अवतरे हुकोसा, मारियो मोहि व्याध कीना. वालीचं निधन होतंय. तारा प्रभूला शाप देते. पती दुःखाच्या दुःखवरती, तारा क्षोभोनिया चित्ती, शाप देत रघुपती प्रती, ती अतिउक्ती अवधारा. पुत्राची युद्ध ख्याती, अयोध्ये आणसील सीता सती, परिते नांदेना तुझ प्रती, जाईल मागुती धरणी माझी, धरणी जाईल. हा शाप तारेचा आहे. त्या शापाचा स्वीकार करतायत प्रभू. आणि आता त्या ठिकाणी सुग्रीवाला राज्य दिल्या जाते. गादी भेटल्यानंतर सुग्रीव विसरतो. लखनजी सुग्रीवाला सावध करतात. सुग्रीव 4 पद्धतीची सेना जानकी मातेच्या शोधासाठी पाठवतो. 4 दिशेला पाठवतो. दक्षिण दिशेला जी सेना पाठवल्या जाते त्यामध्ये हनुमंतराय आहेत. हनुमंतरायाला दक्षिण दिशा का दिल्या जाते? दक्षिण दिशा यमाची दिशा आहे. यमाला हरवण्याची ताकद फक्त हनुमंतरायची आहे आणि म्हणून दक्षिण दिशेला हनुमंतराय जातात. समुद्राच्या काठावर हा सगळा समाज जातो. तिथं संपातीची भेट होते. संपाती दाखवून देतो की बस एक गिधाड नावाचा पक्षी, जटायूचा भाऊ संपाती, तो म्हणतोय बस मला फार लांबचं दिसतंय. मै देखहू तुम नाही, गिधकी दृष्टी अपार. तुम्ही नाही पाहू शकत, मी पाहू शकतो. एक त्रिकुट नावाचा पर्वत आहे, त्याच्यावर रावणाची लंका आहे. त्या लंकेमध्ये एक अशोक बाग आहे. त्या अशोक बागेमध्ये अशोक वृक्ष आहे. त्या अशोक वृक्षाच्या खाली तुमची जानकी शोक करताय असं ज्यावेळेला सांगितलं जाते त्यावेळेला हनुमानजी तो शोध लावण्यासाठी निघतात. त्यावेळेला त्यांच्या मार्गामध्ये अनेक संकट येतात. त्यातलं पहिलं संकट येते, मैनाक नावाचा पर्वत वर येतो. मैनाक नावाचा पर्वत म्हणतो तुम्ही माझ्यावर विश्रांती घ्या मग जा. हनुमानजी म्हणतात प्रभूचं काम माझ्या जीव आणि गड्या मैनाका, मी तुझ्यावर आराम घेणार नाही. तू जर मातीचा असता तर एखाद्या वेळेला मी आराम घेतला असता. तू सोन्याचा आहेस आणि सोन्याने आजपर्यंत कुणाला आराम दिलाय म्हणून मला देणार आहे. आणि म्हणून सोनेवाले इथं नाही ना कुणी. ओ सोनेवाले, सोना नहीं सोने वाले, सोना नहीं, सोना तो हर आदमी का सोना हर लेता है, इसलिए सोने वाले सोना नहीं. तारा सयाही जोराया, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या. महालात चोर गेले, सोने वाले
झाले या झोपडीत माझ्या झोपडीत माझ्या झोपडीत माझ्या मैनाक नावाचा पर्वत पार करतायत हनुमानजी. सुरसा नावाच्या राक्षसीला त्या ठिकाणी परीक्षा देतात हनुमानजी. ईर्षा नावाच्या राक्षसीचा निपात करतायत हनुमानजी. लंकिनी नावाच्या त्या ठिकाणी राक्षसींचा सुद्धा निपात करतात. एका उंच पर्वतावर उभे राहतात आणि लंकेची शोभा पाहतात. काय सुंदर आहे लंका. हनुमानजी सारखा त्यागी माणूस सुद्धा ही लंका पाहून आश्चर्यचकित होतो. किती सुंदर आहे लंका, किती सुंदर आहे लंका. रम्य ही स्वर्गावोनी लंका रम्य ही स्वर्गावोनी लंका हिच्या कीर्तीच्या सागर लहरी हिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादवितो लंका रम्य ही स्वर्गावोनी लंका रम्य ही स्वर्गावोनी लंका स्वर्गावोनी लंका स्वर्गावोनी लंका. स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर आहे लंका. पण त्या ठिकाणी हनुमानजीला त्या लंकेचा राग येतो. हनुमानजीला श्रीमंतीचा राग येतो. मी सांगू दादा, आपल्या श्रीमंतीचा राग एखाद्या श्रीमंताला आला तरी चालेल, पण साधूला येऊ देऊ नका. साधूला ज्यावेळेला तुमच्या श्रीमंतीचा राग येईल त्यावेळेला तुमची श्रीमंती जळल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून साधूला राग येऊ नये असं वाटत असेल तर त्या श्रीमंतीचा उपयोग धर्मकार्यासाठी थोडा करा. साधूला तुमच्या श्रीमंतीचा राग येणार नाही. बघा, हनुमानजीला त्या श्रीमंतीचा राग येतो. हनुमानजी आता लंकेमध्ये जातात. शोध घेत घेत विभीषणाची भेट होते. विभीषणजी मार्ग दाखवतात आणि आता हनुमानजी अशोक बागेमध्ये पोचत होतात. अशोक वृक्षावर बसतात. रावण येतो. रावण खड्ग दाखवून भीती दाखवतो जानकीला. जानकी, उद्यापर्यंत जर तू मला वश नाही झाली तर मी तुझे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. हनुमानजी एका फांदीला पकडतात आणि रावणाला म्हणतात, तुझी ही मजाल लेका, माझ्या आईच्या अंगावर माझ्या देखत धावतोय तू, काय करू रे, माझ्या मालकाची आज्ञा नाही. तर इथंच तुला अंजनी मातेच्या दुधाचा परिचय करून दिला असता रावणामी, तुझ्या नळलीचा घोट घेतला असता लेका रावणामी. रावण निघून जातो. त्रिजटा नावाची राक्षसीन आता त्या ठिकाणी जानकीला समजून सांगते आणि आता त्रिजटा ही निघून जाते. त्यावेळेला जानकी वर पाहते, ताऱ्यांना म्हणते, ताऱ्यांनो, तुम्हाला दुसऱ्याला जाणण्याची शक्ती जर तुमच्यामध्ये असेल ना गड्या, तर एखादा तारा माझ्या आंधोळीमध्ये, मला आता जगायचं नाही रे, हा वियोग मी सहन करू शकत नाही, अशी आंधोळी पुढे करते. नेमकी हनुमंतराय आणलेली मुद्रिका आंधोळीमध्ये टाकतात. जानकी ती मुद्रिका पाहते. जानकी ती मुद्रिका ओळखते आणि जानकी काय म्हणते, मुद्रिका चुक मी ओळखली त्याची मज सांग अवस्था तुला रघुनाथाची, मज सांग अवस्था तुला रघुनाथाची. हाताश धनुते अक्षय भाता पुष्टी विरहात गायते राघव झाले कष्टी. विरहात गायते राघव झाले कष्टी. का श्यामल नयन तरी चित्ताची मज सांग अवस्था तुला रघुनाथाची, मज सांग अवस्था तुला रघुनाथाची. हनुमंतराय रघुनाथाची अवस्था सांगतात. तो प्रगट का होत नाही. हनुमंतराय प्रगट होतात. सगळ्या बागेचा विध्वंस करतात. सगळ्या लंकेला जाळतात. रावणाची दाढी सुद्धा जाळतात. चुडामणी घेतात. परत जातायत प्रभूकडे आणि प्रभू आता स्वारी करतात. प्रभू समुद्राच्या काठावर येतात.
समुद्रावरून सेतू बनवतात, पलीकडच्या काठावर जात आहेत. बघा असेच असतं रामायण बरं का. आता रामायण पलीकडच्या काठावर जातात. गेल्यानंतर अंगदाला शिष्टाईसाठी पाठवतात. अंगद शिष्टाईसाठी जातो आणि अंगदजी त्या ठिकाणी सांगतायत की रावणा ऐक माझं, तुझ्या कल्याणासाठी प्रभूने मला तुझ्याकडे पाठवलंय बघ. रावणा एक गोष्ट लक्षात ठेव गड्या, तुला भेट नाही रे आम्ही, तुला घाबरण्याचं काही कारणच नाही रे, कारण तू मेलेला माणूस आहे आणि मेलेल्या माणसाला काय घाबरायचं असते रे. 14 माणसं जिवंत असून मेल्यासारखे असतात लेका. वाममार्गी, कामी, कंजूस, बदनाम, फार म्हातारा, नित्यरोगी, नित्यभोगी, विष्णू विमुख, वेद संत विरोधी, आपले शरीर पोसणारा, दुसऱ्याची निंदा करणारा आणि पापी हे माणसं जिवंत असून मेल्यासारखे असतात. त्यातला तू एक आहेस लेका. तुला मारण्याची काय भीती आहे रे आम्हाला? तुला लगेच मारून, तू मेलेलाच आहे ना आणि मेलेल्याला काय मारायचं आणखी. त्या ठिकाणी अंगदजी समजून सांगतायत. अंगदजीची शिष्टाई विफल होते आणि आता त्या ठिकाणी रामप्रभू रावणावर आता स्वारी करतात. आता असे चांगले बसा जरा, आपल्याला युद्ध करायचं आहे. युद्ध असं बसून युद्ध करायचं आहे, कॉम्प्युटर युद्ध आहे. रामप्रभूच्या सेनेचं मुख्य सेनापती पद सुग्रीवाकडे दिल्या जातं. रावणाच्या सेनेचं मुख्य सेनापती पद दुर्मुख या मुलाकडे दिल्या जातं. सुग्रीव आपल्या सेनेच्या 4 तुकड्या तयार करतो. त्याच्यावर 4 सेनापती नेमल्या जात आहेत. रावणाच्या सेनेच्या सुद्धा 4 तुकड्या तयार होतात. त्याच्यावर 4 सेनापती नेमल्या जात आहेत. आणि होश यावा युद्धामध्ये याच्यासाठी त्या ठिकाणी रणवाद्य वाजवल्या जात आहेत, शंख वाजवल्या जात आहेत आणि त्या ठिकाणी गर्जना केल्या जाते. आपल्याला सगळ्यांना जय जयकार करायचा आहे. रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की, पवन सूत हनुमान की, लंकापति रावण की. याची जय त्याची जय. बसायचं फुलाच्या गाडीतून पाठीमागून हात दाखवायचा. एकूण वृक्ष तिकून वृक्ष फेकल्या जात आहेत, तिकून बाण सोडल्या जात आहेत. बाणाची टक्कर होते, विजेसारखा लखलखाट होतो. इंद्रजित त्या ठिकाणी येतो. लखनजीला शक्ती लागते. औषध आणल्यानंतर लखनजी सावध होतात. इंद्रजिताचा निपात होतो. त्या ठिकाणी रावणाचा भाऊ कुंभकर्ण त्याचा सुद्धा निपात होतो. स्वतः रावण ज्यावेळेला रथामध्ये बसून येतो, इंद्राकडून प्रभूसाठी रथ पाठवला जातो. प्रभू त्या रथाचा स्वीकार करताय आणि प्रभू बाण मारताय. रावण मारला जात नाही. विभीषणाला विचारताय. विभीषण सांगतो नाभीमध्ये अमृत तुपी आहे. जोपर्यंत नाभीत बाण लागणार नाही तोपर्यंत रावण मरणार नाही. 31 बाण जोडल्या जात आहे, प्रत्येकच्या ओढल्या जात आहे. आणि आता 10 मुखासाठी 10 बाण, 20 हातासाठी 20 बाण, 1 नाभीसाठी बाण, प्रत्येकच्या ओढल्या जात आहे. बाण सुटताय. 10 बाण 10 मुखाचा निपात करताय. 20 बाण 20 हाताचा निपात करताय. 1 बाण नाभीमध्ये लागतो. रावण खाली पडतो आणि जय जयकार होतो. रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की. देव बघा देव हो, बघाही राम लीला भुवनी. रावण वध झाला भुवनी, रावण वध झाला.
काही दिशांची मुखी कोसळली कंपरहितही अवनी आली रवी प्रभेते स्थिरतानी पातनी महद भाकरे भूमली रावण वध झाला भूमली रावण वध झाला देव हो बघाई राम लीला देव हो बघाई राम लीला रावण वध झाला भूमली रावण वध झाला रावण वध झाला रावण वध झाला रावणाचा वध होतो बिभीषणाला लंका दिल्या जाते आणि आता प्रभू पुष्पक विमानामध्ये बसून अयोध्येमध्ये येतात. प्रभूचा राज्याभिषेक होतो आणि त्या ठिकाणी आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना लिहावं लागतं. झाले राम राज्य काय पुणे आम्हासे झाले राम राज्य काय धरणी धरे पिके गाई उडल्या म्हैसे राम वेळो वेरामी गावोमी लढिता कांडिता जीवी स्वप्नीचेही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या सुटले कडी काळा राम वेळो वेरामी गावोमी लढिता कांडिता जीवी म्हणे रामे सुख दिधले आपुले तया जन्म मरणा येणे जाणे कुंडले राम वेळो वेरामी गावोमी लढिता कांडिता जीवी रामराज्य होतं. सगळ्यांना अतिशय आनंदी आनंद होतो आणि त्या ठिकाणी तुळशीदासजी ही कथा या ठिकाणी थांबवत आहेत. पुढची कथा तुळशीदासजी सांगत नाहीत. राज्याभिषेकापर्यंतची रामकथा या ठिकाणी तुळशीदासजी सांगतायत आणि इथपर्यंत आपण ही कथा पाहिलेली आहे. ही कथा या ठिकाणी आज विराम घेते. भेटूया दादा, ज्यावेळेला योग येईल त्यावेळेला आणखी आपण भेटणार आहोत. आपण कथेचा संदेश पाहणार आहोत. कथेचा संदेश आहे, कोणाचं आपल्याला चांगलं करता येत नसेल तर करू नका, पण कोणाचं वाईट कधी करू नका. भला किसी का कर सक बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना कांटे बनकर मत रहना बन न सकी भगवान अगे तुम कम से कम इंसान बनो नहीं कभी शैतान बनो नहीं कभी हैवान बनो सदाचार अपना न सके तो कांटों में पग मत धरना पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बनकर मत रहना कांट बनकर मत रहना भला किसी का कर न सके तो बुरा किसी
कामत करना पुष्प नहीं बन सकते काटे बनकर मत रहना काटे बनकर मत रहना काटे बनकर मत रहना। नदी का देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण गायन आवडे हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी ना लागे मुक्ती आणि संपदा संत संग सदा संत संग देई सदा तुका म्हणे हवासे सुखे घालाव्या मासे घालाव्या मासे सुखे घालाव्या मासे गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी। आरती श्री रामायण जी की कीर्ती कलित ललित गावत ब्रह्मादित्य मुनी नारद वाल्मीक विज्ञान विसारद शुक सनकादि शेष हरुसारद वरनि पवन सुपति आरती श्री रामायण जी गावत वेद पुराण सदस शास्त्र सबल ग्रंथन कोरस मुनिजन धन संकरण को सरस सरसम संपत सबेती आरती श्री रामायण जी गावत संतत शंभो भवानी अर्भट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कवि वरवखानी काककुसुंडी गरुड़ की आरती श्री रामायण जी सुभग सिंगार मुक्ति जुगती कलन रोग भव मुनि अमीति तात मात्र सब विधि तुलसी आरती श्री रामायण जी कीर्ति कलित ललित लौतती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा दिने लावण्य सुंदर मस्तकी बाळा दुनिया जड वाहे तुझ जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्ध्यांगी पार्वती सोनाच्या माळा विभूतीचे उदळा नसे कंठ निळा ऐसा जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले या माझी अवचित हलहल देशवासुपणे प्राशन केले गिरकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा व्याघ्रांवर फणीवार सुंदर मदनारी पंचानन मनमोहन गुण सुंदर शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक राम असा अंतरी जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव चालेल लोटांगण वंदन चरण डोळ्यात पाणी प्रेमी आलिंगन अनन्य पूजन भावे वाळू त्वमेव माता पिता त्वमेव
नारायण अधिकं केशवं राम नारायण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 आता विश्वात्मके देवे येणे वागितले दोषावे शोनी मद द्यावे वसावेला जी खडाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो ता परस्परे जडो मैत्रीची वाढ दुरिताची तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो तुझे वांशील तोते लाहो प्राणीचा वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठाची माझी अनवरत भूमंडळी भेटो तया चला कल्पतरुची आरव चेतना चिंतामणीचे चुलती जे अर्णव पियुष चंद्रमेजे आलांछन मातंडचे तापही सर्वाही सदा सज्जन सोयरे किंबहुना सर्व सुखी पूर्णहोणी तिन्ही लोके वैदो आदि पुरुषी अखंडी आणि ग्रंथोपजीविये विशेष लोके दृष्टादृष्ट विजय भुवावे एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दार पसारो येणे वरी ज्ञान देवो सुखिया येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला धर्म की जय हो धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो प्राणी सद्भावना गो माता की रक्षा हो गो माता की रक्षा हो गो माता की रक्षा हो नमः पार्वती पतये हा